वैद्य फाउंडेशन व आरोग्य सेना आयोजित प्राचार्य नलिनीताई भाई वैद्य समाजाभिमुख संस्था व शिक्षक राज्य पुरस्कार। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई वैद्य फाउंडेशनचे अध्यक्ष आरोग्य सेनेचे संस्थापक राष्ट्रीय प्रमुख डॉक्टर अभिजित वैद्य सर, भाई वैद्य फाउंडेशनच्या सचिव प्राध्यापिका डॉक्टर गीतांजली वैद्य, आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या सरचिटणीस ॲडव्होकेट शारदा वाडेकर, पुरस्कार प्राप्त संस्थेचे पदाधिकारी श्री शिंदे सर, त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर आलेले श्री विष्णू प्रभुदेसाई, ते माजी ट्रस्टी आहेत, त्याचप्रमाणे इसाज शेख सर, ते अधीक्षक आहेत संस्थेचे, तसेच पुरस्कार प्राप्त शिक्षिका श्रीमती क्रांती कृष्ण पाटील, आरोग्य सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री लक्ष्मीकांतजी मुंदडा, आरोग्य सेनेच्या केंद्रीय समितीचे सर्व सदस्य, आरोग्य सेनेचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे आरोग्य सैनिक, उपस्थित पत्रकार तसेच सर्व निमंत्रित आपणा सर्वांचं मी प्राध्यापक प्रमोद दळवी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आरोग्य सेना महाराष्ट्र राज्य शाखा प्रमुख अतुल रुनवाल सर यांना या ठिकाणी आमंत्रित करतो। भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेना आयोजित असलेला आजचा कार्यक्रम प्राचार्य नलिनीताई भाई वैद्य समाजाभिमुख संस्था आणि शिक्षक हा राज्य स्तरावर दिला जाणारा पुरस्कारासाठी आपण सर्वजण उपस्थित झालात, त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित असलेल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या या धावपळीच्या स्पर्धेच्या युगामध्ये शिक्षणाचं क्षेत्र जरी वाढत असलं तरी शिकलेल्या मुलं आणि मुलींचं आपल्या जगण्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे। करिअर याच्यावरती सगळ्यांचा आता फोकस होत चाललेला आहे। कुटुंब संस्था काय किंवा आपलं या समाजाशी देणं काय, या देशाशी देणं घेणं काय याच्याशी काही न बघता अतिशय संकुचितपणे फक्त मी आणि माझं करिअर याच्याकडे बघितलं जातं। पूर्वीचा काळ वेगळा होता, त्यावेळेस पुरुष लोक कमवत होते, घर चालवत होते आणि स्त्रिया घरातलं काम करत होत्या। ह्या परंपरेतून बाहेर काढण्यासाठीच शिक्षणाची दारं सगळ्यांनी आपल्या या समाजवादी लोकांनी म्हणा किंवा सुधारकांनी या शिक्षणाची दारं मोकळी केली आणि बाबा शिक्षण हा सगळ्यांना मिळालं पाहिजे, अगदी महिला मुलींना सुद्धा हे शिक्षण मिळालं पाहिजे, समाजातल्या तळागाळातल्यांना सुद्धा हे शिक्षण मिळालं पाहिजे हा आग्रह धरला। त्यामुळं काही शिक्षणाच्या प्रवाहात सुद्धा आले, परंतु जे शिक्षणाच्या प्रवाहात आले त्यांना सर्व गोष्टीची जाण होती, आपली जबाबदारी काय आहे, कौटुंबिक जबाबदारी काय आहे, सामाजिक जबाबदारी काय, या सगळ्या गोष्टीचं भान होतं। आणि आत्ता काय आहे तर फक्त माझं करिअर आणि काय। मी तुम्हाला गोष्ट सांगतो, मागच्या 90 वर्षापूर्वीची एका सधन कुटुंबामध्ये एक मुलगी जन्माला आली। कुटुंब सधन होतं परंतु संकुचित बुद्धीचे नव्हते, समाजवादी विचाराचे होते, देशासाठी लढणारे होते, समाजातील सगळ्या तळागाळातल्या लोकांची जाणीव असलेलं हे कुटुंब होतं। या कुटुंबात जन्मलेली मुलगी आणि मुळातच शिक्षणाचं त्या घरात वारं असल्यामुळं त्या मुलीला शिक्षण सहज मिळण्यासारखीच परिस्थिती वातावरण होतं। नाहीतर 90 वर्षापूर्वी किंवा त्याच्या आधीचाही काळ मुलींसाठी काही इतकं सहज शिक्षण मिळण्यासारखी गोष्ट नव्हती। परंतु शिक्षणाच्या प्रवाहात आले, 10वी पर्यंत शिक्षण त्यांच्या गावी झालं आणि नंतर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पुण्यामध्ये घेतलं। महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच त्यांनी शिक्षक म्हणून जी काही प्राथमिक पदवी लागत असेल त्याचंही शिक्षण घेतलं आणि योगायोगानेच पुण्यामधल्या एका समाजासाठी देशासाठी वाहून घेतलेल्या माणसाबरोबर त्यांचा विवाह झाला। विवाह व्हायच्या अगोदरची मात्र अट फार विचित्र होती, जी अनेकांनी आपण ऐकली असेल, की मी कुटुंब चालवल असा नवरा मुलगा म्हणतोय आणि तू मात्र कुटुंब चालवायचं। आजकालच्या काळात काय चालतंय की मी कमवणार तूही कमव, किंवा आपलं कुटुंब फार मोठं नसावं, सासू सासरे नसावेत, अतिशय अशा पद्धतीने हे चालतं। पण त्यावेळेस कुटुंबही मोठं होतं आणि मी कमवणार नाही तू कमवायचं आणि तूच घर चालवायचं, मी काय लक्षात नाही, मग लग्न कशासाठी करायचंय। पण सगळी सामाजिक जाणीव होती, जबाबदारीची जाणीव होती आणि जे काय आव्हानं येणार आहेत त्याची दूरदृष्टी होती की ते पेलण्याची आपल्या क्षमता आहे। म्हणूनच
न कमवता असणाऱ्या मुलाबरोबर त्या मुलीचं लग्न झालं. संसाराचा गाडा पुढे चालला. शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी सांभाळत सांभाळत आपलं कुटुंब चालू केलं. सधन घरातली मुलगी पुण्यामध्ये मात्र साध्या वाड्यामध्ये राहतीये. 2-3 खोल्यांचं घर असेल आणि त्यांचा हॉल म्हणजे सगळ्या वाड्याचा असलेला चौकमधला जो पटांगण हा त्यांचा हॉल. अशा ठिकाणी राहत, परंतु शिक्षणावरती आढळ श्रद्धा आणि नितांत प्रेम ठेवत आपल्या कुटुंबाने आणि समाजाने शिकलं पाहिजे याच्यासाठी तळमळीने त्या शिकल्या. चांगल्या ठिकाणी नोकरी मिळणार असूनही महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी पकडली. पती महोदय तर समाजसेवा करत होते, राजकारण करत होते आणि ह्या मात्र कुटुंबाचा गाडा सांभाळत होत्या. अनेक वंचितांना किंवा शिक्षणाच्या क्षेत्राच्या बाहेर असलेल्यांना, लहान मुलांना शिक्षण क्षेत्रात कसे येतील, शिक्षकाच्या प्रवाहात कसे येतील यासाठी तळमळीने काम करत होत्या. घरी येणाऱ्या अनेक लोकांचा हे सगळं विश्वचे कुटुंब माझे घर या पद्धतीने सगळ्यांना सांभाळत चालवत होते. कुटुंबाचाही गाडा ओढत होत्या आणि समाजाबद्दलची असली आपलेली जबाबदारीची सुद्धा जाणीव होती. म्हणूनच शिक्षण क्षेत्र निवडलं. पती महोदय पुढे मंत्री पण झाले, परंतु त्याचा कुठलाही गैरउपयोग न घेता त्यांनी आपलं जीवनमान राहणीमान साधच ठेवलं. मग बसने प्रवास असेल, रिक्षाने प्रवास असेल, चालत असेल, अनेक कुटुंब म्हणजे अनेक परिस्थितीतून त्यांनी आपली वाटचाल पुढे चालू ठेवली आणि आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी अतिशय उच्च शिक्षण दिलं. त्यांचं शिक्षणावरती इतकं प्रेम होतं की येणारे सुनबाईंनी सुद्धा नंतर सुद्धा शिक्षण घ्यावं लग्नानंतर इथपर्यंत त्यांचं असायचं. आपल्याकडं काही मध्यमवर्गीय मध्यम विचाराचे लोक म्हणतात लग्न झाले आता तुम्ही घर बघा, जर असेल तिथं करतात, करिअरचा विषय तो काय नाही, परंतु अशा परिस्थितीत शिक्षणावरती प्रेम त्यांनी ठेवलं. ह्या प्रेमाचंच प्रतीक म्हणून आता तुम्हाला सांगतो की ते 2 व्यक्ती म्हणजे पती महोदय होते आदरणीय भाई वैद्य आणि त्यांच्या अर्धांगिनी होत्या नलिनीताई वैद्य. पतिदेव अनेक ठिकाणी भारतभर फिरत होते, अनेक आंदोलनात होते, जेलच्या वाऱ्याही करत होते. सगळ्या ठिकाणी त्यांना साथ दिली. आपल्या तिन्ही जबाबदाऱ्या म्हणजे कौटुंबिक जबाबदारी, सामाजिक जबाबदारी, पतीबरोबरची जबाबदारी सगळ्या त्या अतिशय निष्ठेने त्यांनी पार पाडल्या. त्यांचं जर जीवनचरित्र पाहिलं तर अक्षरशः डोळे पाणवले जातील अशा पद्धतीने त्यांचं जीवनचरित्र आहे. नंतरच्या काळात त्यांना दुर्धर आजार झाला, त्यातून थोडेफार वर्षासाठी त्या बऱ्या झाल्या, परंतु त्यांचं जीवन कार्य कधी थांबलं नाही. त्यांचे मनातले विचार कधी थांबले नाही. त्या स्वतंत्र अत्यंत छान कवयित्री, लेखिका वगैरे होत्या. मुळात जो येईल समोरचं त्याला आपलंसं करण्यात त्याचा हातखंडा होता त्यांचा. म्हणून त्यांचं घर कोणालाही हे परक्याचं घर वाटलं नाही आणि येणारा कोणताही माणूस हा परका हा असं कधी त्यांना वाटलं नाही. म्हणजे मला फक्त 2च मुलं ह्या कधी त्यांना मनाला तो विचार कधी त्यांचा शिवलाच नाही, पोचलाच नाही त्यांच्यापर्यंत. म्हणून खऱ्या अर्थाने विश्वची माझे घर हे ते जगले किंवा सारे भारतीय माझे बांधव आहेत हे जगले. कारण समाजवादी विचाराची, राष्ट्रसेवा दलाची किंवा माहेरच्या कुटुंबातली जी काय संस्कार संस्कृती होती ती त्यांच्या मनात अतिशय खोलवर रुजलेली होती. नलिनीताईंच्या पश्चातच भाईंनी हा पुरस्कार चालू केला. तो शिक्षण क्षेत्रासाठी का दिला जातो? कारण त्यांचं शिक्षणावरती नितांत प्रेम होतं. आज पण जे कोणी या शिक्षण क्षेत्रासाठी स्वतः झगडतात, ते अभिनव उपक्रम राबवतात, ते शिक्षणाच्या बाहेर असलेल्यांना जे कोणी ह्या प्रवाहात घेत आहेत त्यांच्यासाठी हा पुरस्कार देतो का त्यांना एक प्रोत्साहन म्हणून असतं हे. म्हणून हा खूप अतिशय आदरणीय व्यक्तीचा आणि चांगल्या व्यक्तीला, चांगल्या संस्थेला हा दिला जाणारा पुरस्कार आहे. ह्याची तुलना राष्ट्रीय पातळीवर केली तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. जरी हा पुरस्कार राज्य पातळीवरती जरी असला तरी सुद्धा ह्याच्या मागची भावना खूप फार मोठी आणि उच्च दर्जाची आहे. भाई फाउंडेशन हा पुरस्कार देत असलं तरी भाई फाउंडेशन अनेक उपक्रम राबवतंय. तुम्हाला माहिती आहे, दुष्काळामध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत अन्नछत्र चालवलं. कोविड काळामध्ये 5 राज्यांमध्ये जवळपास अन्नदानचा कार्यक्रम हा आपण घेतला आणि हजारो लोकांना आपण कित्येक दिवस अन्न देत होतो. कोविडच्या काळामध्ये पुण्यामध्ये जवळपास 100 रिक्षा आपण अशा ठेवल्या होत्या की ज्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जायचं किंवा हॉस्पिटलमधून घरी यायचं त्यांच्यासाठी मोफत ठेवल्या होत्या. दुष्काळामध्ये सांगलीसारख्या ठिकाणी 1 गाव 1 टाकी ही योजना राबवली. कारण तिथं एक तर पाण्याची सोय नव्हती, पाणी टँकर आला तर साठवायला सोय नव्हती. जवळपास 20 गावांमध्ये ह्या भाई फाउंडेशनच्या अंडरमध्ये त्यांनी तिथं टाक्या दिलेल्या आहेत. अनेक उपक्रम राबवलेले आहेत. ह्याची जर गणती करायची म्हटली तरी अवघड होईल. म्हणून आता आम्ही त्यांचे अनेक उपक्रम करतो आणि सोडून देतो. आम्ही मनात सुद्धा लक्षात सुद्धा ठेवत नाही की आम्ही काय काय उपक्रम केलेत. ते म्हणतात ना की नेकी कर दर्या में डाल, त्या पद्धतीने ही आरोग्य सेना
आणि भाई वैद्य फाउंडेशनचं काम चालत आहे. आज अतिशय प्रतिष्ठित संस्थेला आणि शिक्षकांना आपण हा पुरस्कार देण्याचं निमित्त हेच आहे की नलिनीताई वैद्य यांचे विचार काय होते, त्यांची भावना काय होती, शिक्षणावरचं असलेलं प्रेम आणि ते अजूनही जे करत असलेल्या माणसाला त्यांच्या विचारांवर जो चालतोय त्याला प्रोत्साहन देण्याचं काम आहे आपलं. म्हणूनच हा पुरस्कार आपण देतोय. त्यासाठी आपण इथं आलात. या सर्वांचं मी खूप खूप मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद अतुल. अतिशय वेगळ्या पद्धतीने तुम्ही प्रास्ताविक या ठिकाणी सादर केलं. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे जेव्हा बाई गृहराज्यमंत्री होते त्यावेळेस मुंबईच्या शाळेमध्ये नलिनीताई बेस्टच्या बसने प्रवास करायच्या. राजकीय क्षेत्रातलं अतिशय दुर्मिळ असं उदाहरण हे म्हणता येईल. भाई वैद्य फाउंडेशनच्या वतीने दुसरा एक महत्त्वाचा उपक्रम जो चालवला जातो तो म्हणजे विद्यार्थ्यांना आपण दरवर्षी विद्यार्थ्यांना 12,500 रुपयाची शिष्यवृत्ती देतो. गरजू आणि होतकरू जे विद्यार्थी असतील त्यांना 8वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. मागच्या वर्षी भाई वैद्य फाउंडेशनच्या वतीने 103 विद्यार्थ्यांना आपण ही शिष्यवृत्ती दिलेली आहे. यानंतर आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या सरचिटणीस प्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट शारदा वाडेकर मॅडम यांचं स्वागत आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अभिजित वैद्य सरांनी करावं असं मी सरांना विनंती करतो. भाईबंद ग्रंथ शिक्षण हक्क ग्रंथ डॉक्टर अभिजित वैद्य लिखित शब्दांचीच शस्त्रे हे पुस्तक, त्याचप्रमाणे या पुस्तकांनी त्यांचं स्वागत होत आहे. कुष्ठरोग निवारण समिती शांतिवन, मुक्काम शांतिवन पोस्ट नेरे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड. बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रमाणेच पनवेलच्या निसर्गरम्य परिसरात शांतिवन वसलेलं आहे. आदरणीय आप्पासाहेब वेदक, काकूजी शेठ कासळ, मगन शेठ राणा, आदरणीय SM जोशी सर, भाऊसाहेब दामणकर, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे या थोर समाजसुधारकांनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली. महात्मा गांधीजींच्या रचनात्मक कार्यक्रमातून येथे कुष्ठरोग निर्मूलनाचे कार्य चालू असते. पनवेल परिसर तसेच संपूर्ण रायगड जिल्ह्यातून कुष्ठरोगांना कुष्ठमुक्त झाल्यानंतर त्यांचे कुटुंबीय स्वीकारत नसत. अशा बांधवांचं पुनर्वसन शांतिवनमध्ये करण्यात आलेलं आहे व निर्मूलनाचे कार्य अविरतपणे चालू आहे. आतापर्यंत 60,000 रुग्ण कुष्ठमुक्त करण्यात आलेले आहेत. शांतिवन ही एक सामाजिक व धर्मादाय संस्था असून 2019-20 पासून श्रीमती रक्षाबेन मेहता या संस्थेच्या अध्यक्ष आहेत व ॲडव्होकेट प्रमोद ठाकूर कार्याध्यक्ष आहेत. 122 एकराच्या निसर्गरम्य अशा शांतिवनमध्ये कुष्ठरोग्यांच्या उदरनिर्वाहासाठी अनेक विभाग कार्यरत आहेत. त्यामध्ये स्नेहलता निसर्गोपचार केंद्र, शेती विभाग, ग्राहक भांडार, सतरंजी विभाग, गोशाळा, वृद्धाश्रम, विकलांगासाठी आधारघर, ग्रामीण विकास जागृती केंद्र, नर्सरी विभाग, शिबिर मालिका, आश्रमशाळा विभाग आणि कुष्ठरुग्णासाठी दवाखाना इत्यादींचा समावेश आहे. सध्याचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रयोगशील अभिनव उपक्रम राबवले जातात. अशा या संस्थेला पुरस्कार देताना आम्हाला मनस्वी आनंद होत असून या संस्थेचा आम्हाला अभिमान वाटतो. मी आजच्या प्रमुख पाहुण्या ॲडव्होकेट वाडेकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी शांतिवन संस्थेला पुरस्कार प्रदान करावा. मी विनायक शिंदे कार्यकारिणी सदस्य यांना विनंती करतो की त्यांनी कृपया हा पुरस्कार स्वीकारावा. पुरस्काराचं स्वरूप स्मृतिचिन्ह, भाईबंद ग्रंथ शिक्षण हक्क ग्रंथ, शब्दांचीच शस्त्रे हे पुस्तक तसेच रुपये 11,000चा धनादेश असे या पुरस्काराचं स्वरूप आहे.
धन्यवाद मॅडम. शांतिवन संस्थेचा स्तुत्य उपक्रम म्हणजे डॉक्टर अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे अनुदानित आदिवासी आश्रमशाळा. येथे 1ली ते 10वी पर्यंत 470 विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहेत. याच शाळेतील धडाडीच्या मुख्याध्यापिका श्रीमती क्रांती कृष्ण पाटील MA BEd DSM विद्यार्थ्यांना क्रमिक शिक्षणाबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या प्रयत्न करीत असतात. आदिवासी पालकांचं प्रबोधन करणे, शासनाच्या सर्व योजना लाभार्थी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम राबवणे, आदिवासी पालकांना व्यसनमुक्त करणे, तसेच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, बँक खाते, पॅन कार्ड, जातीचे दाखले इत्यादी काढून देणे असे अनेक उपक्रम त्या राबवतात. मुख्याध्यापिका म्हणून शाळेच्या विकासाकडे जातीने लक्ष देतात. शैक्षणिक साहित्य सुविधांसाठी देणग्या मिळवणे इत्यादी कामांमध्ये त्यांचा अग्रक्रम असतो. अशा या बहुआयामी मुख्याध्यापिकेला पुरस्कार देण्याची विनंती मी पाहुण्यांना करतो. वाडेकर मॅडमना मी विनंती करतो की पाटील मॅडमचा पुरस्कार देऊन सत्कार करायचा आहे. या पुरस्कारामध्ये स्मृतिचिन्ह, दाईबंद ग्रंथ, शिक्षण हक्क ग्रंथ, शब्दांची शस्त्रे व ₹5,000चा धनादेश या पुरस्कारामध्ये समाविष्ट आहे. धन्यवाद मॅडम. मी संस्थेचे पदाधिकारी विनायक शिंदे सर यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि या कार्यक्रमाला जमलेले पाहुणे, हितचिंतक सर्वांना नमस्कार करतो. माझं नाव विनायक गोविंद शिंदे आणि कुष्ठरोग निवारण समिती शांतिवन या संस्थेला भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेना या संस्थेने हा जो सन्मान दिलेला आहे त्याचा मी स्वीकार करतो. आणि सदर संस्थेचे अध्यक्ष हे डॉक्टर अभिजित वैद्य आणि ॲडव्होकेट संतोष मस्के ह्या सर्वांचं मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर पाटील मॅडमना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं. सर्वांना नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान सर्व आदरणीय मान्यवर, भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेनाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अभिजित वैद्य साहेब, त्याचप्रमाणे महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या सरचिटणीस आदरणीय शारदा वाडेकर मॅडम, त्याचप्रमाणे आदरणीय सौभाग्यवती वैद्य मॅडम आणि उपस्थित सर्व मान्यवर, माझ्या संस्थेतून आलेले आमचे सर्वोदयी अगदी ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय विष्णुप्रभा देसाई साहेब, त्याचप्रमाणे आमच्या कार्यकारिणी कमिटीचे सदस्य आदरणीय विनायक शिंदे सर, माझा परिवार, माझी बहीण आणि आपण सर्व मान्यवर मंडळी, भाई वैद्य प्रतिष्ठान, भाई वैद्य फाउंडेशनची सर्व पदाधिकारी आणि आरोग्य सेनाची सर्व पदाधिकारी मंडळी, काहींची ओळख झालेली आहे, वर्षाताई मस्के मॅडम, मनसोडे सर, सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार करते.
आज या पुण्यनगरीमध्ये मला व माझ्या संस्थेला आपल्या भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेनामार्फत सन्मानपूर्वक प्राचार्य नलिनीताई भाई वैद्य समाजाभिमुख संस्था व शिक्षक राज्य पुरस्कार देऊन आपण सन्मानित केले आहे. त्याबद्दल मी भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेना यांचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अभिजितजी वैद्य यांचे शतशः आभारी आहे. त्याचप्रमाणे या पुरस्काराकरिता माझी संस्था कुष्ठरोग निवारण समिती शांतीवनने माझी निवड केली आणि मला ही सुवर्ण संधी दिली. त्याबद्दल मी माझ्या संस्थेचे सुद्धा खूप खूप आभार मानते. मी त्यांची ऋणी आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार भाई वैद्य समाजवादी चळवळीतील अग्रणी नेते, नगरसेवक, पुण्याचे महापौर, थोर व्यक्तिमत्व, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अशी उच्च पदे भूषवणारे थोर व्यक्तिमत्व आमच्या शांतीवनात आमच्या संस्थेमध्ये अनेक वेळा येऊन गेले आहेत. त्यांच्यासोबत आमच्या संस्थेतील कार्यकर्त्यांनी समाजवादी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. अशा काही जुन्या स्मृती ज्या आजही आठवल्या जातात आणि त्यांचं नाव आमच्या संस्थेमध्ये घेतलं जातं. अशा थोर व्यक्तिमत्वाला साजेशाच प्राचार्य नलिनीताई भाई वैद्य एक आदर्श शिक्षिका, प्राध्यापिका, प्राचार्य, प्रतिभावान लेखिका, कवयित्री, वक्त्या आणि सामाजिक कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या लाडक्या असे आदर्शदायी व्यक्तिमत्व या दोघांनाही मी विनम्र अभिवादन करते. ज्यांच्या प्रेरणेने आणि त्यागाने ही पुण्यनगरी ठरली आहे अशा प्राचार्य नलिनीताई भाई वैद्य यांच्या महान कार्याचा गौरव करणारा हा शिक्षक राज्य पुरस्कार आपण देऊन मला माझा गौरव वाढवला आहे. त्याबद्दल मी आपणा सर्वांची खूप खूप कृतज्ञ आहे. मला त्याचा सार्थ अभिमानही वाटतो. त्यांच्या इतकी मी महान नसेल, परंतु भाग्यवान जरूर आहे. कारण समाजसेवा ब्रीद आमुचे, स्वार्थ सुखाची आस नसे, समाजकारणी देह व्हावा, एकमात्र हा ध्यास असे, एकमात्र हा ध्यास असे. या उक्तीप्रमाणे 1952 मध्ये सामाजिक भावनेतून आणि समाजकार्याने प्रेरित होऊन एकत्र आलेल्या समाजसुधारकांनी ज्यांचा सुरुवातीलाच उल्लेख केलेला आहे, आप्पासाहेब वेदक प्रभू, गुरुजी पांड्या गुरुजी, काकोजी शेडकासर, मगनशेठ राणा, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, SM जोशी, भाऊसाहेब धामणकर, रामभाऊ मोहाडेकर, प्रकाशभाई मोहाडेकर, गोविंदराव शिंदे, डॉक्टर सुधाकर गराडे, सर्वोदय कार्यकर्ते शंकर बागाड अशा सर्व मंडळींनी समाज भावनेतून एकत्र येऊन पनवेल परिसरामध्ये नेरे गावाजवळ 122 एकर क्षेत्र, काही क्षेत्र स्वखर्चाने आणि काही क्षेत्र त्यांनी शासनाकडून मिळवून त्या ठिकाणी कुष्ठरोग निर्मूलनाचं कार्य, हे पवित्र कार्य हाती घेतलं आणि त्याला सुरुवात केली. आणि कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन सारख्या सामाजिक संस्थेमध्ये आज मला सेवा करण्याची जी संधी मिळाली, जे भाग्य लाभलं, त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते. बाबा आमटे यांच्या आनंदवनप्रमाणेच हिरव्या वनरायांनी संपन्न शांतीवन 1952 मध्ये स्थापन झाले. या संस्थेचे पहिले अध्यक्ष आणि जनक होते आप्पासाहेब वेदक. त्यानंतर अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे होते, SM जोशी होते, भाऊसाहेब दामणकर होते, अण्णाभाऊ मोहाडीकर होते आणि बऱ्याच वर्षानंतर माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी हे अध्यक्ष होते. संस्थेचा खूप विस्तार झाला आणि आज 2019-20 पासून श्रीमती रक्षाबेन मेहता मॅडम ह्या अध्यक्षीय कारभार अतिशय सक्षमपणे पेळत आहेत. त्यांच्या जोडीला ॲडव्होकेट प्रमोद ठाकूर जे कार्याध्यक्ष आहेत आणि त्यांची कमिटी, विश्वस्त मंडळ, कार्यकारी मंडळ सर्वांनी सेवाभावी वृत्तीने या कार्याकडे लक्ष घातलेलं आहे आणि या कार्याचा विस्तार होत आहे. परंतु गांधीजींच्या रचनात्मक कार्यातून येथे कुष्ठरोग निर्मूलनाचं कार्य सुरू झालं. परंतु संस्थेचा मूळ उद्देश जो आहे तो आहे कुष्ठरोगाचा नायनाट करणे. आणि या कार्यासाठी आमचे कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी सतत झटत असतात, इथले डॉक्टर्स झटत असतात. मला माहिती सांगावीशी वाटते, कारण माझ्या संस्थेची खूप अशी माहिती आहे की बऱ्याच जणांना माहीत नाही. तर ती विस्तृतपणे सांगण्याची परवानगी असेल तर मी बोलणार आहे. सुरुवातीला पनवेल तालुका कुष्ठरोग मुक्त करण्याचा निश्चय त्यावेळी समाजभावींनी केला आणि शोधकार्य सुरू झाले.
तालुक्यातील गाव वाड्या पाडे पिंजून काढले. न जुमानता कुष्ठरोगी शोधणं आणि कुष्ठरोगींना आणून आपल्या शांतिवनामध्ये त्यांचं निसर्गोपचारानं त्यांच्यावर उपचार करणं आणि त्यांना बरं करणं हे कार्य सुरू केलं होतं. जेव्हा ते गावात वाड्या पाड्यामध्ये जात होते तेव्हा त्यांना समाजाचा विरोधही झाला, अगदी त्यांना मारलं सुद्धा. परंतु हे कार्यकर्ते डगमगले नाही आणि त्यांनी कुष्ठरोगाचं कार्य जे आहे अविरतपणे सुरू ठेवलं. शांतिवनमध्ये हे आलेले कुष्ठरोगी यांना बरे झाल्यानंतर घरी स्वीकारलं जात नव्हतं. ते परत यायचे संस्थेकडे, आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगायचे आणि मग अशा सर्व कुष्ठरोगी बांधवांचं पुनर्वसन करण्याचं काम संस्थेने हाती घेतलं. आणि पाहता पाहता शांतिवनची शेती बहरली, गोशाळा गायांनी भरली, सतरंजी विभागात सतरंज्या तयार होऊ लागल्या. या जनसमुदायासाठी ग्राहक भांडार सुरू झाले. शांतिवनात लोकांचा पाहुण्यांचा राबता सुरू झाला. स्नेहलता निसर्गोपचार केंद्रात उपचारासाठी आधारग्रस्तांची गर्दी वाढू लागली आणि शांतिवन लोकांनी बहरून फुलून आले. सर्वजण आनंदे सौख्यामध्ये नांदू लागले. पाहता पाहता 60,000 कुष्ठरुग्ण शांतिवनने कुष्ठमुक्त केले. या कुष्ठरोगी बांधवांना आपुलकी आणि मान सन्मान मिळावा म्हणून पहिल्यांदा शांतिवनमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतला. श्रीमती उषाताई जाधव यांनी अनेक शाळांना शांतिवनमध्ये आणलं आणि कुष्ठरोगी बांधवांना राख्या बांधून हा सण साजरा केला. आणि तेव्हापासून आमच्या आश्रमशाळेचे विद्यार्थी आता कित्येक वर्ष आपल्या कुष्ठरोगी बांधवांना राख्या बांधण्यासाठी शांतिवनात जातात आणि हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम खूप थाटामाटात साजरा केला जातो. याशिवाय इथे विकलांगांसाठी राजीव रजन आधारघर आहे, जे कैलासवासी मीराताई लाड ज्या कार्याध्यक्षा होत्या त्यांनी स्थापन केलेलं आहे. इथे खूप आजारग्रस्त येतात आणि त्यांची मनोभावे सेवा देखील केली जाते. वृद्धांसाठी रामकृष्ण निकेतन वृद्धाश्रम आहे. ग्रामीण विकासचे बलवंतराय मेहता पंचायत राज जागृती केंद्र आहे, जिथे ग्रामीण विकासाची कामं केली जातात. गावांमध्ये वाड्यांमध्ये पाणी व्यवस्था केली जाते, शौचालयांची व्यवस्था केली जाते, तेथे समाज मंदिरे बांधली जातात आणि स्वच्छतेचं आणि खूप चांगलं असं पवित्र कार्य या ठिकाणी श्रीमती रक्षाबेन मेहता मॅडम यांच्या नेतृत्वाखाली केलं जातं. या ठिकाणी देशातील विदेशातील अनेक शाळकरी मुलांसाठी शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. गेल्या 2 ते 3 वर्षात आमच्या कार्याध्यक्षांनी मोठमोठ्या झाडांची लागवड शांतिवन परिसरात करून तेथे हरियाली उपक्रमातून तयार केलेल्या रोपांची लागवड करून अशा मुजाड माळरानावर नंदनवन फुलवले आहे. आपण नक्की त्या ठिकाणी या आणि बघा. खूप सुंदर असं शांतिवन आता दिसायला लागलं आहे. पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रम राबवून पाणी टिकवण्याचे अनेक प्रयत्न कित्येक वर्षे केले जात आहेत आणि तरी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. म्हणून संस्थेने शाळा व संस्थेमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग हा अभिनव उपक्रम राबविला आहे आणि खूप चांगला तो यशस्वी झाला आहे. त्याचप्रमाणे संस्थेने आमच्या शाळेमध्ये सोलर वॉटर हीटर, सोलर लाईट हे उपक्रम राबवून शाळेच्या विद्यार्थ्यांना विजेची खूप चांगली व्यवस्था केलेली आहे आणि त्यामुळे वीज सुद्धा बचत होत आहे. मुलांना आंघोळीसाठी रोज गरम पाणी मिळत आहे. अशी खूप छान व्यवस्था इथं केली आहे. येथे नोव्हेंबर पासून शिबिर मालिका सुरू होतात. संबंध महाराष्ट्रातून अनेक शाळा, कॉलेजची मुले मुली, बीएडचे शिक्षक, प्रशिक्षणार्थी या ठिकाणी येतात. या शिबिरामध्ये सामील होतात, श्रमदान करतात. अनेक पद्धतीने त्यांना संस्कार या शिबिरामधून दिले जातात. उत्तम मार्गदर्शक बोलावून व्याख्याने आयोजित केली जातात. श्रमसंस्कार आपोआप घडून जातो. दरवर्षी मित्र मेळावा जानेवारीच्या 2ऱ्या आठवड्यामध्ये सुरू केला जातो. या स्नेह मेळावा आपण म्हणतो त्याला. संस्थेशी निगडीत असणारी सर्व मंडळी या ठिकाणी येतात आणि दिवसभर इथे भरपूर असा कार्यक्रम असतो. त्याचा मनमुराद आनंद घेतात, एकमेकांना भेटतात आणि ओळखी निघतात. बरीच मंडळी इथली तिथे आलेली आहेत आणि असा हा सुंदर कार्यक्रम दरवर्षी तिथे घेतला जातो. असे माझे शांतिवन म्हणजे सौख्याचे एक भांडारच आहे. माझ्या संस्थेचा स्तुत्य उपक्रम म्हणजे माझी आश्रमशाळा, श्री अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे अनुदानित आश्रमशाळा. शांतिवनच्या कुशीत रम्य परिसरात माझ्या आश्रमशाळेची स्थापना 15 ऑक्टोबर 1994 रोजी झाली. कैलासवासी अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या या सुप्त स्वप्नाला साकार करण्याचे काम कैलासवासी गोविंदराव शिंदे म्हणजे आम्ही ज्यांना प्रेमाने दादा म्हणायचो त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी इथे आदरणीय प्रभुदेसाई सर सुद्धा आहेत की ते सुद्धा त्यामध्ये होते आणि या सर्वांनी मिळून खूप छान अशी आमची आश्रमशाळा स्थापन केली. सुरुवातीला पहिलीचा वर्ग सुरू झाला, मग वर्गवाढ होत गेली आणि 2004 मध्ये 8वीचा वर्ग सुरू झाला. त्यानंतर 2007 मध्ये 10वीचा वर्ग सुरू झाला
आणि या शाळेच्या खऱ्या शैक्षणिक वाटचालीस आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आज शाळेला 30 वर्ष पालटून गेली आहेत. या काळात 8,000हून अधिक विद्यार्थी इथून शिकून गेलेले आहेत. त्यातील बरेचसे वकील झालेत, इंजिनियर झालेत, काही अकाउंटंट झालेत, काही शिक्षक झालेत, काही पोलीस झालेत, काही शेतकरी आहेत, परंतु सुखाने नांदत आहेत. माझी विद्यार्थी शाळेला भेट देत असतात आणि शाळेकडे देणगीदार घेऊन येत असतात आणि आपल्या शाळेला मदत करत असतात. माझी विद्यार्थ्यांचा मेळावा देखील भरतो आणि सर्व विद्यार्थी एकत्र येऊन खूप आनंदाने या ठिकाणी आमच्याशी चर्चा करतात. शाळेच्या विकासासाठी अनेक बाबतीत विषय घेतला जातो आणि चर्चा केली जाते. असा निसर्गरम्य शाळेचा परिसर, भव्य खेळाचे मैदान, सीक रूम, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा, ई लर्निंग, कॉम्प्युटर लॅब, डिजिटल क्लासरूम, स्वतंत्र वर्गखोल्या, स्टाफ रूम, वसतिगृह आहे, मुलांसाठी मुलींसाठी स्वतंत्र आहे आणि इथे सोलर ऊर्जेची पूर्णपणे व्यवस्था केलेली अशा भौतिक सोयी सुविधांनी संपन्न अशी माझी शाळा. या शाळेमध्ये आज पटावर 193 मुले आहेत आणि मुली 268 असा एकूण 461 असा पट आहे. इथे सर्व मुले निवासी राहून शिक्षण घेत आहेत आणि त्यासाठी आमचा 25 कर्मचारी स्टाफ 24 तास येथे त्यांच्या सेवेसाठी आहे. येथे महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना शाकाहारी आणि सकस भोजन दिलं जातं. आश्रमशाळांमध्ये तसं मांसाहार दिला जातो, परंतु आपली आश्रमशाळा जी आहे सामाजिक बांधिलकीतून आलेल्या संस्थेची आहे आणि त्यामुळे इथे शाकाहार दिला जातो. मुलं काटक आहेत आणि असं असतानाही आपल्या शाळेमध्ये ॲडमिशनसाठी गर्दी असते. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. येथे अनेकविध कार्यक्रम उपक्रम राबवले जातात, प्रशिक्षणे आयोजित केले जातात, तज्ज्ञ मार्गदर्शक बोलवले जातात आणि विद्यार्थ्यांना परोपरीने या शिक्षण प्रवाहात ठेवलं जातं आणि यामुळेच या शाळेचा जवळजवळ 5 ते 6 वर्षात 100% निकाल लागला आहे आणि असा शाळेचा कारभार आपल्या संस्थेच्या सहकार्याने आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने खूप चांगल्या प्रकारे चाललेला आहे. संस्थेचा वरदहस्त नेहमी आमच्या शिरावर असतो आणि त्यामुळंच आमचा आश्रमशाळा विभाग हा उत्तरोत्तर कार्य करत आहे, प्रगती करत आहे. सर्व प्रकारचे खेळ इथे शिकवले जातात. खो खो, व्हॉलीबॉल सारख्या खेळांमध्ये मुलं राज्यस्तरापर्यंत पोहोचलेली आहेत. तर एकंदरीत मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी इथे अनेकविध उपक्रम राबवून शाळेचा विकास हा होत आहे. मी श्रीमती क्रांतिकृष्णा पाटील, मी MA BEd DSM आहे. आदिवासी आश्रमशाळेमध्ये माध्यमिक मुख्याध्यापक या पदावर सेवेत कार्यरत आहे. गेली 21 वर्षे मी प्रामाणिकपणे व अविरतपणे माझी सेवा दिली आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी सर्वांशी सलोख्याचे व मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यामुळे मला माझे ध्येय गाठतात. सुरुवातीला नोकरीत येण्याआधी 2 वर्ष आणि नोकरीत आल्यानंतर सुद्धा 1 वर्ष असे 3 वर्ष मी मोफत सेवा दिली, कारण त्यावेळी शाळेची स्थिती जरा खूप वाईट होती. इकडे शिक्षक थांबत नव्हते, जिल्हा परिषदेच्या शाळेकडे जात होते आणि शाळेत मुलांना शिकवण्यासाठी कोणी नव्हतं. आणि अशा वेळी आमचे श्रीयुत शेख सर आहेत त्या काळचे, ते अधीक्षक आणि तरी सुद्धा ते सुद्धा वर्गावर शिकवायचे आणि मी पण तिथं असल्यामुळे माझ्या पतींच्या सोबत खांद्याला खांदा लावून आम्ही हा एक संकटाचा काळ होता तो आम्ही तिथून काढला. आणि आज जर बघितलं तर सन 2004 पासून मी 8वीच्या वर्गासाठी शिक्षिका नेमण्यात आली आणि तिथून माझा विद्यार्थी माझ्या समोर आला. या विद्यार्थ्याला एक आदर्श नागरिक आणि यशस्वी माणूस बनावा यासाठी मी तळमळीनं काम केले. त्यामुळे माझे विद्यार्थी चांगले घडले त्याची श्रेय ते मला देतातच, परंतु पालक वर्ग सुद्धा माझ्यावर खुश असतो, कारण मी नेहमी त्यांच्या सुखदुःखात जसा वेळ मिळेल तसे सहभागी होत असते. त्यामुळे एक आत्मीयता वाढली आणि विश्वास जो आहे तो दृढ झाला आणि हे आमच्या ह्या कार्यासाठी खूप आवश्यक आहे. पालक, विद्यार्थी आणि शिक्षक, मुख्याध्यापक जेव्हा एकरूप होतात तेव्हा शाळेचा विकास होतो आणि ते मी खूप तळमळीने आणि प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मार्गदर्शनाने, माझ्या प्रेरणेने प्रेरित होऊन अनेक विद्यार्थी घडले. काहींचं मी सांगू शकेन, आपल्याकडे वेळ कमी आहे. शाळेच्या इतिहासात जो मानाचा तुरा रोवला तो आमच्या अश्विनी बाळाराम म्हात्रे हिने BAच्या परीक्षेमध्ये भूगोल विषयातून संपूर्ण विद्यापीठात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आणि शाळेचे नाव या पनवेल परिसरात उंचावले.
ती माझ्या सतत संपर्कात असायची आणि सतत मार्गदर्शन मी तिला देत होती. त्यानंतर तिने MPSCच्या परीक्षेची तयारी देखील सुरू केलेली आहे आणि त्या परीक्षेसाठी ती सतत त्या मागे आहे आणि तिचं काम चालू आहे. बरेचसे विद्यार्थी माझे पोलीस, इंजिनियर, वकील, शिक्षक, ऑफिस क्लार्क, बँक कर्मचारी, वन अधिकारी आणि अनेक व्यावसायिक झालेले आहेत. कोणी सरपंच आहे, वेगवेगळ्या पदांवर आहेत, पुढारी आहेत आणि कार्यकर्ते सुद्धा बनलेले आहेत. परंतु सर्वजण आपल्या जीवनात यशस्वी झालेले आहेत. यातील ज्यांच्या ज्यांच्या घरची परिस्थिती बिकट होती ते माझ्याजवळ येऊन सांगायचे की मॅडम ॲडमिशनला जाऊ शकत नाही कारण माझ्याकडे पैसे फीज भरण्याची ही परिस्थिती माझी नाही. अशा विद्यार्थ्यांना पैशांअभावी ॲडमिशन अडू नये म्हणून मी त्यावेळी पुढाकार घेऊन त्यांना ॲडमिशन घेतले आणि मला आनंद होतो की त्यांचं शिक्षण चालू आहे, काहींचं शिक्षण पूर्ण झालं आणि आनंदाने येऊन सांगतात मॅडम मी शिकलो, मी तुमच्यामुळे मोठा झालो. तो एक वेगळा आनंदाचा क्षण असतो, तो सुखाचा क्षण मला मिळत आहे. माझा एक विद्यार्थी माध्यमिक शिक्षक म्हणून एका नामवंत शाळेमध्ये तो शिक्षक आहे आणि आदिवासी समाजाचं नेतृत्व करत आहे. माझे अक्षय, विजय जी मुलं आहे जी 10वी नंतर त्यांची परिस्थिती नसल्यामुळे फीज भरल्यानंतर आज ते सायन्स या शाखेमध्ये म्हणजे विज्ञान शाखेमध्ये ते आज लास्ट इयर BSCच्या वर्गामध्ये शिकत आहेत. त्याचाही मला आनंद होतो. बऱ्याच विद्यार्थ्यांची आमची तसे म्हटलं तर हे आदिवासी विद्यार्थी आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट असते म्हणून येणाऱ्या देणगीदारांकडून त्यांना शोधून हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिलेल्या आहेत. त्याच्यापैकी रंजना पारदी ही IT इंजिनिअरिंगमध्ये शिकत आहे. शैला भगत, रोहिणी वाघमारे यांचे शिक्षण यशस्वीपणे सुरू आहे. आमचा विद्यार्थी पिंटू शीर तहसील कार्यालयामध्ये चांगला ऑफिसर आहे. देवदास कांबडी, आमचा हिरामण पारदी, सारिका पाटील, अवंती पाटील वकील झालेले आहेत आणि त्या जेव्हा तिथे उभ्या राहून डिबेट करतात तेव्हा पाहून खूप आनंद होतो. आम्ही ज्यांना भाषणासाठी धीर करून तयार करून उभ्या करणारे आमचे विद्यार्थी जेव्हा असे एवढ्या समाजासमोर बोलतात तेव्हा ते बघून मन भरून येतं. उर्मिला, श्वेता आणि अनेक विद्यार्थ्यांनी आमच्या नर्स झालेल्या आहेत. त्या आता त्या क्षेत्रामध्ये स्वतःचं त्यांनी चांगलं खंबीर असं सक्षमपणे पाय रोवलेला आहे, आपल्या कुटुंबाला आधार देत आहेत. माझा विद्यार्थी ज्याला मी मानसपुत्र मानतो, जनार्दन निरगुडा, शिकण्यासाठी शाळेत राहत नव्हता परंतु तो शिकून आज नोकरी करत आहे आणि आपल्या त्या विभागाचा तो सरपंच बनला आहे आणि संपूर्ण आदिवासी आपल्या बांधवांचं नेतृत्व करत आहे आणि त्यांना अनेक योजनांचा लाभ सुद्धा मिळवून देत आहे. तर असे सर्व विद्यार्थी जे माझ्या प्रेरणेने यशस्वी झाले त्यांचे श्रेय मला देतात, याचा मला खूप अभिमान वाटतो. कोरोना काळ हा जगासाठी अंतकाळ बनला होता परंतु माझ्यासाठी तो उत्कर्षाचा काळ ठरला. या काळात घरी न बसता दररोज नियमितपणे आदिवासी वाड्यांवर जाऊन मी माझ्यासोबत माझे सहकारी आम्ही विद्यार्थ्यांना जमवून ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. हे करत असताना विद्यार्थ्यांना समजावलं की आपल्या आई वडिलांना साक्षर करण्याची ही एक संधी आहे आणि ती जबाबदारी तुम्ही घ्या आणि आपल्या आई वडिलांना साक्षर करा. आणि खरोखरच आनंद वाटतो की त्यानंतर जेवढे पालक आले त्यांनी कधी अंगठा दिला नाही, बऱ्याचशा पालकांनी सह्या केल्या. तर आमचा हा एक अभिनव उपक्रम त्यावेळी यशस्वी झाला, त्याचा एक आनंद होतो. यावेळी आम्ही ह्या आदिवासी बांधवांच्या घरोघरी पोचलो होतो, त्यामुळे त्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावाची माहिती, त्यातून संरक्षणात्मक उपायांची माहिती सांगून त्यांना प्रबोधन केलं. त्यावेळी आदिवासी वाड्यांचा सर्वे देखील आम्ही केला. खावटी वाटपाचं काम आम्हाला आलं होतं आणि आम्ही पनवेल, पेण, उरण अशा तालुक्यांमध्ये जाऊन अनेक आदिवासींचा संपर्क केला आणि त्यांना या कामामध्ये आम्ही बघितलं की त्यांच्याकडे ID प्रूफच नसायचं, ओळखपत्र नसायचं. आणि मग आम्ही हे आमच्या ऑफिसला सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता हे काम तुम्हीच करायचंय. मग आपल्याला माहिती आहे त्यांची परिस्थिती काय असते. मग हे ओळखपत्र बनवण्यापासून म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड बनवणे, बँक खाते उघडण्यापर्यंत स्वखर्चाने हे सगळंच करून द्यावं लागलं आणि ते आम्ही केलंही आणि खूप चांगल्या प्रकारे हा सुद्धा उपक्रम यशस्वी झाला. त्यानंतर मग यासाठी जातीचे दाखले आवश्यक होते. मग जातीचे दाखले काढण्यासाठी आम्ही तसे कार्यकर्ते शोधले, जे काम करत होते आम्हाला तेही भेटले आणि त्यांच्या मदतीनं आम्ही या सर्व
आमच्या वाडीजवळ असणारी जी कातकरवाडी आमच्या वाकडी गावाजवळ, या वाडीतल्या सर्व कातकरी बांधवांचे आदिवासींसाठी जे जातीचे दाखले आहेत ते दाखले भरून देणं, ते सगळी प्रोसिजर करणं, ह्यासाठी आम्ही सर्वांनी मदत केली आणि ही दाखले भरून झाले आणि आता त्यांना जातीचे दाखले सुद्धा मिळालेले आहेत. त्याचा त्यांना आनंद झाला आणि ते आम्हाला सांगायला आले की आमची ही कामं जी कोरोना काळात त्या काळाचा चांगला उपयोग होऊन आमची ही कामं झालेली आहेत. तर यावेळी आदिवासी वाड्यांमध्ये जाताना त्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगणं, विशेषतः तिकडे मुलींना शिकवलं जात नाही, मग मुलींना शिकवलं पाहिजे यासाठी त्यांना प्रबोधन करणं, अशामुळं बऱ्याचशा मुली ज्या आहेत त्या आता शाळेत येऊ लागल्या. आणि आता मी सांगितलं की माझ्या शाळेचा मुलींचा पट 268 इतका आहे, त्यामुळे मुलींची संख्या शाळेत वाढू लागली आणि आदिवासी मुली शिकू लागले आहेत, नोकरी करू लागले आहेत. हे बघून खूप खूप समाधान वाटतं. त्यावेळी आम्हाला काही व्यसन करणारी लोकही दिसली, जी त्या घराबाहेर किंवा तिथे आपल्या बायका पोरांना मारताना दिसती. अशा पालकांनाही आम्ही बाजूला घेऊन त्यांना समजावलं की हे बरं नाही, तुम्हाला बघून तुमच्या मुलांना कसं वाटतं. असे अनेक प्रकारे आम्ही त्यांना समजावून त्याच्या परिणामांची जाणीव देऊन, त्यांचं आर्थिक नुकसान काय होतं हे सांगून, त्यांच्या कुटुंबाचं नुकसान काय आहे अशा पद्धतीनं प्रबोधन करून पालकांना व्यसनापासून दूर होण्यासाठी आम्ही प्रवृत्त केलं. त्यानंतर शासनाच्या मिळणाऱ्या ज्या योजना आहेत ह्या त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही, म्हणून आदिवासी बांधवांना शासनाच्या ज्या अनेक योजना आहेत त्या लाभार्थींना मिळाव्या यासाठी सुद्धा त्यांना माहिती पुरवणं, त्यांना माहिती सांगणं. त्यावेळी त्यांच्यापर्यंत पोहोचता नाही आले तर व्हॉट्सअप जे होतं ते खूप चांगलं चालत होतं आणि त्या मार्गाने त्यांना या सगळ्या माहित्या पुरवून आमच्या ऑफिसचे त्यांना संपर्क साधून ह्या योजनांचा लाभ घेण्याचा त्यावेळी आम्ही ह्या सर्वांनी प्रयत्न केला आणि बऱ्याच पालकांना त्याचा लाभ मिळत आहे. माझी विद्यार्थ्यांनी नोकरी करावे त्यासाठी त्यांना काही माहीत नसतं, मग अशा नोकरीच्या येणाऱ्या संधी, येणाऱ्या जाहिराती ह्या त्यांच्यापर्यंत व्हॉट्सअपद्वारे पाठवणं आणि त्यांना सांगणं की त्यामध्ये काय त्यांनी केलं पाहिजे, त्यांनी आत्ता या क्षणाला कशा प्रकारे अर्ज भरले पाहिजे, अशी बारकाईनं माहिती सांगून आपण शिक्षक आहोत आणि आपलं मार्गदर्शन त्यांना आपण देण्याचा आम्ही परोपरीने प्रयत्न केला आहे. आणि आजही माझे व्हॉट्सअप ग्रुप खूप चालत आहेत. मुलं जेव्हा त्यातून त्यांना जॉब मिळतो तेव्हा आनंदानं सांगत असतात की मॅडम माहिती मिळाली आणि मला नोकरी मिळाली. तर हे भरून पावण्यासारखं असतं. माझ्या अवतीभोवती असणारे नातेवाईक, परिचित मंडळी आहे ज्यांना शिक्षणाचं काही माहीत नसतं, ॲडमिशनचं माहीत नसतं, त्यांना ती माहिती देणं, करिअर गायडन्ससाठी शाळांमध्ये जाणं, मला आमंत्रित केलं जातं 10वी बोर्ड परीक्षेसाठी आणि मग त्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं, करिअर गायडन्स अशी सत्रंसुद्धा मी चालवत असते. मला माझ्या कामातून जसा वेळ मिळेल तसा समाजासाठी वेळ देण्याचा मी परोपरीनं प्रयत्न करत असते. माझ्या शाळेमध्ये भौतिक सुविधा आणण्यासाठी मी माझ्या संस्थेतील पदाधिकारी यांच्या मदतीनं खूप चांगल्या प्रकारे यावर्षी या 2-3 वर्षामध्ये सोयी सुविधा आणून दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची कमी पडून दिलेली नाही आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान जे आहे ते मिळावं यासाठी आपल्याकडे डिजिटल क्लासरूम आहे आणि आमच्या शिक्षकांनी वर्गावर शिकवून हे सगळं सुद्धा करायचं आहे. त्याचं नियोजन करून खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना घडवण्याचं इथे काम केलं जात आहे. तर हे तर मी करतच असते, परंतु माझ्या स्वतःच्या सोसायटीमध्ये सुद्धा आम्ही बचत गट स्थापन केलेला आहे आणि त्या बचत गटामध्ये पुढाकार घेऊन अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो की हळदी कुंकू जो स्त्रियांचा आवडता उपक्रम आहे तोही घेतो. त्याद्वारे आम्ही काही प्रेक्षणीय स्थळांना भेट देतो, त्याचप्रमाणे महिला दिन साजरा करतो. असे छोटे छोटे कार्यक्रम साजरे करून एक आनंद देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. त्याचप्रमाणे काही डिग्री कॉलेजचे बरेचसे पालक हे शिकलेले असतात, परंतु बऱ्याच गोष्टींची माहिती नसते. तेव्हा घरी गेल्यानंतर सुद्धा बऱ्याच लोकांचं येणं असतं आणि विचारपूस असते. तर त्यांना वेळ देऊन त्यांच्या समस्या सोडवून त्यांना परोपरीनं मदत करण्याचा मी प्रयत्न करीत असते. हे माझं नियमितपणे चालू असतंच. आज या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने अंतःकरणातील माझ्या काही सुप्त इच्छा आहेत त्या व्यक्त करायच्या आहेत. त्या ह्या की माझे पती कैलासवासी कृष्णा अंकुश पाटील यांनी लग्नानंतर मला शिकवलं, शिक्षिका बनले ती आज मी त्यांच्यामुळे आहे. त्यांनी मला घडवले, आत्मनिर्भर बनवलं, मला क्रांती हे नवीन नाव त्यांनी दिलं.
आणि समाजसेवेचे व्रत मी त्यांच्याकडून शिकलेले आहे. ते शांतीवनच्या आदिवासी आश्रमशाळेचे पहिले प्राथमिक मुख्याध्यापक होते, उत्तम प्रशासक होते, आदर्श शिक्षक होते. परंतु त्यांना कधीही कुठलाही पुरस्कार मिळाला नाही आणि ती खंत माझ्या मनात होती. आज मला त्यांच्या सौभाग्याने हा मिळणारा प्राचार्य नलिनीताई भाई वैद्य समाजाभिमुख संस्था राज्य पुरस्कार मी माझे दिवंगत पती कैलासवासी कृष्णा पाटील सर यांना समर्पित करते. मन भरून आलं. त्याचप्रमाणे या पुरस्कारातून मला जी मिळालेली रक्कम आहे ही माझ्या संस्थेला समाज कार्यासाठी मी अर्पण करते. हा पुरस्कार माझ्या गुणी विद्यार्थ्यांमुळे, माझ्या पालकांमुळे, माझी मुलं कौस्तुभ कोमल इथे आलेली आहे, माझी घरचे सगळे परिवार मंडळी, माझी आई वडील भाऊ बहीण, माझी ताई आलेली आहे सपनाताई, आणि कुष्ठरोग निवारण समिती शांतीवनचे सर्व पदाधिकारी ज्यांचं मार्गदर्शन आणि पथप्रदर्शन मला मिळत असतं, माझा आश्रमशाळा परिवार ज्यांना खूप इच्छा होती परंतु एवढ्या लांब सर्वांना शाळा सोडून येणं शक्य नाही म्हणून आमचे प्रतिनिधी अधीक्षक श्री शेख सर आलेले आहेत, आमच्या संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय विष्णू प्रभू देसाई सर आहेत, आमचे आदरणीय विनायक शिंदेजी सर आहेत, माझे सर्व मित्र मार्गदर्शक आणि माझे गुरु आदरणीय व्ही पाटील सर, या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि माझ्यावर त्यांच्या असलेल्या प्रेमापोटी, त्यांच्या या प्रेमामुळेच हा पुरस्कार आज मला मिळू शकला आहे. त्याबद्दल मी या सर्व माझ्या प्रियजनांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते. आणि भाई वैद्य फाउंडेशन व आरोग्य सेनाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अभिजित वैद्य साहेब आपल्या संस्थेचे, आपण हा संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन माझा आणि माझ्या शाळेचा आणि माझ्या संस्थेचा गौरव केला, त्याबद्दल मी आपली अत्यंत आभारी आहे. आणि आपल्या या समाजकार्याला मी आपल्याशी बोलत असताना मी अनेक गोष्टी आपल्याकडून ऐकल्या. आपलं खूप मोठं असं महान कार्य आहे आणि भाई वैद्य हे नाव संबंध महाराष्ट्रामध्ये गाजलेलं आहे. आपल्या संस्थेचं काम अत्यंत प्रामाणिकपणे चाललेलं आहे, खूप सुंदररित्या चाललेलं आहे आणि आपण अनेक माणसांना जोडलेलं आहे. या आपल्या सामाजिक कार्याला माझ्याकडून, माझ्या संस्थेकडून मी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानते. धन्यवाद मॅडम. शिक्षकाच्या आयुष्यात भौतिक संपत्तीपेक्षा त्याने घडवलेल्या विद्यार्थ्यांची संपत्ती ही जास्त मोलाची असते. या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की कोंडव्याला जे कुष्ठरोग निर्मूलन संस्था आहे त्या ठिकाणी आदरणीय भाई वैद्य हयात असताना दरवर्षी भाऊबीजेला कुष्ठरोग बहिणींसाठी साडी आणि खाऊ वाटप करत असत. कोलते मनोहर कोलते सर या ठिकाणी आहेत आणि बाईंच्या नंतर डॉक्टर अभिजित वैद्य आणि गीतांजली मॅडम दरवर्षी न चुकता भाऊबीजेला त्या ठिकाणी भाऊबीज कुष्ठरोग बहिणींच्या सोबत साजरी करत असतात. कष्टकरी, शोषित, पीडित, असंघटित कामगार या महिलांचा बुलंद आवाज म्हणजे ॲडव्होकेट शारदा वाडेकर. समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल होण्यासाठी स्त्री विरुद्ध पुरुष असे चित्र पुसून स्त्री बरोबर पुरुष असे चित्र पुढे येण्यासाठी मेटू चळवळीला खंबीरपणे पाठिंबा देणाऱ्या ॲडव्होकेट शारदा वाडेकर मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करायचं. आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या आरोग्य सेनेचे प्रमुख आणि राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक डॉक्टर अभिजित वैद्य, डॉक्टर आणि प्राध्यापक गीतांजली वैद्य, आजचे आपले उत्सव मूर्ती ज्यांचं आत्ताच आपण सगळे मनोगत ऐकलं, त्या पुरस्कारावरती मुख्याध्यापिका क्रांतीताई पाटील, विनायक जी शिंदे आणि उपस्थित माझ्या भावांनो आणि बहिणींनी. खरं क्रांतीताईंचं सगळं ते मनोगत ऐकल्यानंतर आता हा कार्यक्रम संपला असं मला वाटतं.
कारण मी इथे येण्यापूर्वी त्यांचं नेमकं काय कार्य आहे हे मला माहीत नव्हतं. मी वर्षाताईंना म्हटलं की आपले पुरस्कारकरी जे आहेत त्यांचं नेमकं काय काम आहे ते काही मला नीट कळालेलं नाही. परंतु ज्या अर्थी आरोग्य सेना आणि आपले भाई वैद्य फाउंडेशन यांनी हा जो कार्यक्रम घेतलेला आहे त्यामुळे, आणि तोही राज्यस्तरीय हा पुरस्कार आहे, त्यामुळे नक्कीच मला खूप अशी उत्कंठा होती की ही नेमकी संस्था कोणती आहे. कारण कुष्ठरोगांचं काम पाहिल्यानंतर आपल्याला आनंदवन वगैरेचं माहिती आहे, परंतु शांतीवन यांचं जे काही काम आता ताईंनी जे सांगितलं किती हे मोलाचं काम आहे आणि त्याची माहिती आपल्याला नाही, मला तर खरंच नव्हती. आपल्याला माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे, परंतु डॉक्टरांनी हे सगळं शोधून काढलं, त्यांची सगळी टीम, की बरेचसे असे माणसं असतात की ती समाजामध्ये क्रांतिकारक काम करत असतात आणि ते करत असताना आपल्याला खरं त्याचं माहिती नसतं, परंतु ते पहिल्यांदा हे शोधून काढले. त्यामुळे पहिल्यांदा मी डॉक्टर अभिजित वैद्य यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करते, आभार मानते. कारण अशी माणसं समाजापुढे आदर्श आहेत आणि ती आदर्श आणण्याचं काम हे आपल्यालाच करायला पाहिजे. क्रांतिताईंचं एवढं जे काही काम आहे त्यांनी सांगितलं, त्यांची नावं जी आहेत विद्यार्थ्यांची मी ते ऐकली, अगदी मी बारकाईने त्यांचं ऐकत होते. तर बरेचसे पारधी समाजातली त्या ठिकाणी मुलं मुली दिसत आहेत आणि ठाकर समाजातली म्हणजे आदिवासी. मी स्वतः आदिवासी कम्युनिटी मधून आलेली आहे, माझी जात पारधी आणि हे सांगायला मला काही लाज वाटत नाही. आणि माझ्या जातीचे काय प्रश्न आहेत त्या बोलत होत्या, माझ्या अंगावर काटे येत होते. कारण इथं त्या मुलांना आधी त्यांच्या आई वडिलांची मानसिकता तयार करणं की तुमची मुलं ही शाळेसाठी आहेत. कारण त्यांना काय वाटतं, तुम्हाला माहिती असेल आपल्या मार्केट यार्ड जी फुलं विकतात किंवा सिग्नलला जी मुलं फुलं आपल्याला देत असतात, बळजबरी करत असतात, ती सगळी लिंबू मिरच्या विकणारी मुलं ही पारध्यांची मुलं. आणि ज्या वेळेला तुम्ही त्यांना विचारलं, मी आता करोनाच्या काळामध्ये जवळजवळ त्या ठिकाणी 100 लोक त्या तिथं राहत होते आणि तिथं कुणी नसताना ती अगदी म्हणजे मरणासन्न अवस्थेमध्ये त्यांच्यामध्ये 100 त्या कुटुंब याच्यामध्ये लोकांमध्ये जवळजवळ 30-40 ही लहान मुलं होती. आणि आम्ही पेट्रोल भरायला त्या ठिकाणी गेलो आणि वाडेकरांना मी म्हटलं, अरे यांचं काय, आपण तर सगळे संरक्षित याच्यामध्ये जगतोय, आपल्याला वर्षभर पण सुरू राहिलं तरी त्याची काही फारशी भ्रांत नाही. मग मी त्या लोकांशी, आम्ही तिथं म्हणून वाडेकर ओळखत होते, त्यांचं कुणाशी कॉन्टॅक्ट असतो ही चांगली गोष्ट आहे. तर ते हार घेताना नेहमी ह्या पारध्यान करून घ्यायचे. तर त्यांच्याशी जुजबी कशी ओळख होती. मी त्यांच्याशी बोलायला लागले आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला ह्या आत्ताच्या अशा काळामध्ये इथं राहणं म्हणजे मृत्यूला तुम्ही निमंत्रण देण्यासारखं आहे. तर ती लोक मला पहिल्यांदा आम्हाला म्हणालीत, नाही आम्ही आहोत त्या ठिकाणी, ठीक आहोत, तुम्ही कुठेतरी नेऊन आम्हाला पोलिसांकडे द्या. जे बघा, जन्मताच ही व्यक्ती त्यांच्या घरामध्ये बाळ जन्माला आल्यापासून त्यांना पोलिसांची भीती असते. कारण तिथं एक कुणीतरी खबऱ्या असतो गावात मध्ये, जर कुठं काही कुणाकडे चोरी झालेली असेल तर ती पारध्यानेच केली. मुलींना त्या बायकांना त्या गरोदर असल्या तरी त्यांना त्या पोलीस कस्टडीत जावं लागतं. म्हणजे त्या मुलांच्या जो गर्भसंस्कार बालाजी तांबे सांगतात मध्यमवर्गीयांना की असे केले पाहिजेत, तसे केले पाहिजेत. तर ह्या जमातीला त्या बाळांना गर्भसंस्कार हा कोणता होतो की आपले आई वडील चोर आहे आणि आपण त्यांचे अपत्य आहोत. तर त्यांना इतकी भीती. शेवटी त्यांना मी सांगितलं, मी तुमच्याच जातीचे आहे, आपण एक आहोत. आणि त्यानंतर मग त्या 100 लोकांना आम्ही एरोड्याची ती आपली जी शाळा आहे तिथले जे नगरसेवक होते शेख म्हणून, तर त्यांची मदत घेतली, डेंडे सर आपले, त्यांची मदत घेतली आणि त्यांची जवळजवळ आपण 2 महिने त्या शाळेमध्ये व्यवस्था केली. तर मला हे कळतंय की ताई तुमचं काम किती अवघड आहे आणि तुम्ही ह्या लोकांना म्हणजे त्यांना कन्व्हिन्स करणं हेच खूप अवघड असतं. आई वडील म्हणतात, तुम्ही जर मुलांना घेऊन गेलात ना तर आम्हाला त्याचे पैसे द्या, कारण तुम्ही आमचा रोजगार कमी करतायत. आमच्या हाताला असणारी ही मुलं आहेत आणि ती जर असली म्हणजे ती त्यांचे कामगारच. मुलं तर समजतात की नाही मला माहिती नाही, हे आपले कामगार आहेत आणि जर तुम्ही त्यांना घेऊन गेलात तर आमचं काम, आमचे पैसेही कमी होणार आहेत. म्हणजे त्यामुळे अशा ठिकाणी काम करणं, आता पुण्यामध्ये देखील मला वाटतं आपल्या सेवा दलाने देखील सुदर्शन चकाले नावाचा या ठिकाणी आपला जो कार्यकर्ता आहे, बर्वे आहेत त्या ठिकाणी,
तर आपला देखील एक प्रयत्न असा चाललाय कोथरूडमध्ये जे काही त्या सगळ्या त्या भागामध्ये म्हणजे ते असं ग्रुपने राहतात की आपल्याला कुणी काही प्रॉब्लेम झाला तर आपण एकत्र त्या ठिकाणी असलं पाहिजे. तर त्या मुलांना जाऊन जाऊन सातत्याने आपले कार्यकर्ते त्यांचा प्रयत्न केला आणि जवळजवळ 50 मुलांना आपल्या सेवा दलाच्या आता त्या शाळेमध्ये तिथं ते टाकणार आहेत, रावसाहेब पटवर्धन. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु ही 50 मुलं जमा करताना त्यांची नाकी नऊ आली होती. आम्ही त्यांचं शिबिर घ्यायचं ठरवलं 1 दिवसाचं, तर ती पोरं पळून जायला लागली. आम्हाला नको आहे असं. त्यांना सांगितलं नाही तुम्ही इथं थांबलात ना तर तुम्हाला आम्ही शाळेचं दप्तर देऊ, खाऊचा डब्बा देऊ. परंतु त्यांना ज्या पद्धतीने राहायची सवय आहे मोकळ्या वातावरणामध्ये, कुणाचंही बंधन नको, फक्त पैसे कमवायचे आणि ते आजच्या आज खर्च करायचे. म्हणजे आता आपण म्हणतो की स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले, 75 आपण सगळे साजरी करतोय, संविधानाचं आपण कोड कौतुक करतोय, पण त्याच आपले हे भारतातले नागरिक आहेत की नाही हा प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सोलापूर वगैरे असे जे काही कॅम्प होते तर त्या ठिकाणी पारध्यांच्या अशा वस्त्या की त्यांना बंदिस्त असं त्या ठिकाणी केलं जायचं. आणि ते बंदिस्त म्हणजे कसं तर त्या ठिकाणी पूर्ण तारेचं असं ते कुंपण त्या ठिकाणी लावलेलं होतं. तर ते पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंनी ते त्यांना मुक्त केलेलं होतं. पण तरी देखील अजूनही या समाजामध्ये प्रगती झालेली नाही. एखादं कुणीतरी त्या ठिकाणी शिकलेलं असतं. माझ्या समाजामध्ये मी पहिल्यांदा वकील म्हणून त्या ठिकाणी झाले होते आणि वडील माझे पहिले BSc BEd होते. म्हणजे वडिलांना कुठेतरी ते कळत होतं शिक्षणाचं महत्व म्हणून त्यांनी आम्हाला पुण्यात पाठवलं. परंतु जेव्हा मी माझ्या समाजाकडे बघते आणि त्यामध्ये ही माणसं माझ्या जातीची नाहीत, जातपात आणू नये प्रत्येक ठिकाणी, परंतु ही माणसं इतक्या चांगल्या पद्धतीने तळमळीने या ठिकाणी काम करतायत. त्यामुळे खरोखर अभिजित वैद्य सर मी तुम्हाला खूप परत आणखी धन्यवाद देईल की तुम्ही अतिशय योग्य व्यक्तींना आणि योग्य संस्थेला हा पुरस्कार दिलेला आहे. या ठिकाणी कुष्ठरोगाच्या बाबतीत जे त्यांनी सांगितलं की 60,000 रोगींना त्यांनी मुक्त केले. आपल्याकडे तर त्या रोगाचं इतकं महाभयंकर म्हणजे त्याला महारोग म्हटलं जायचं, महारोग. आणि त्या म्हणजे त्याच्यापेक्षा कुठला रोग मोठा नाही. आणि त्यामुळे त्या लोकांना एकदा ते झाल्यानंतर त्याला स्पर्श करायचा नाही आणि त्यांना टाकून द्यायचं किंवा तो स्पर्श जरी झाला तरी आपल्याला तो रोगाचं संक्रमण होईल. म्हणजे करोनापेक्षा भयंकर रोग म्हणजे हा कुष्ठरोग. तर त्या अशा या संस्थेला आपण हा पुरस्कार दिलेला आहे. तो अतिशय उचित असा पुरस्कार तुम्ही दिलेला आहे. या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये रुणवालांनी सांगितलं की आपल्या नलिनीताईंचं, आणि मला खरं खूप वाईट वाटलं की आपण भाईंचं आम्हाला फारच कौतुक, म्हणजे आमचे वडीलच ते. भाईंना आम्ही 30-35 वर्षापासून म्हणजे पुण्यात आल्यापासून मी भाईंना ओळखते. आणि भाईंचं ओळख म्हणजे जी व्यक्ती एकदा भेटली, भाई म्हणजे असं काहीतरी जादू समीकरण होतं, चुंबक होतं. म्हणजे त्यांनी कुठल्याही कार्यकर्त्याला जवळ बोलवणार, त्याच्या पाठीवर हात फिरवणार, त्याचं कौतुक करणार. म्हणजे त्याने जर 25% काम केलं असेल तर यांचा अभिप्राय 100%चा. म्हणजे इतकं त्यांना मनापासून हा जो हुंदेपणा आहे. म्हणजे बऱ्याचदा मी बघते की समाजवादी चळवळीतली माणसं ही जरी समाजासाठी काम करणारी असली तरी आपल्या सहकार्याबद्दल फार कोत्या मानाचे असतात. तो हुंदेपणा नसतो. तो मला भाईंच्या ठाई अगदी म्हणजे पूर्णपणे त्यांच्यामध्ये तो असा ठासून पडलेला होता. त्याला कारण आहे की राजकीय पण जी राजकीय व्यक्ती असते काम करणारी, तिला समाजामधली प्रत्येक व्यक्ती ही आपल्याबरोबर असली पाहिजे. आणि सामाजिक चळवळी करणारी जी माणसं असतात त्यांना थोडा एक अहम असतो की मी जे काम करतो ते खूप वेगळं आहे, त्यामुळे माणसं माझ्याकडे येईल, मी जास्त माणसांकडे जाणार नाही. तर मला वाटतं हा भाईंच्या स्वभावाचा जो काही लाभ होता तो मला खूपदा त्या ठिकाणी खूप जवळून झाला. परंतु नलिनीताईंचं ज्यावेळेला मी ते सांगत होते त्यावेळेला मला अतिशय भरून आलं की आपण ज्या खांद्यावर भाई हे सगळं काम करत होते त्या खांद्यांनाच आपण विसरलो. म्हणजे मला खूपदा असं आता वाटून गेलं की आपण नलिनीताईंच्या जवळ काय गेलो नाहीत. कारण भाईंचा वाढदिवस असायचा त्यावेळेला घरी जाण्याचा योग यायचा तर ते शांतपणे अशा बसलेल्या असायच्यात निमूटपणे
परंतु मला आता असं वाटतं की मी त्यांना काय विचारलं नाही की बाईंनी आज जे सगळं मिळवलं हे तुमच्यामुळे मिळवलं. तुम्ही खऱ्या त्यांच्या पाठीराख्या होत्या, तुम्ही त्यांच्या खंड्या पुरस्कर्त्या होत्या. बाईंना ते भान होतं, म्हणूनच तर बाईंनी हा जो काही प्राचार्य नलिनीताई जो काही हा समाजभूषण जो पुरस्कार आहे तो जो दिला आहे तो त्यासाठीच त्यांनी दिला आठवणीने. परंतु बऱ्याचदा असं होतं की सामाजिक चळवळीमध्ये म्हणजे एस.ए. माननांपासून प्रधान मास्तरांपर्यंत सगळ्यांच्या बायकांनी आपले आयुष्य आपल्या नवऱ्याला आणि आपल्या कुटुंबाला दिले आणि त्यांनी ते दिले म्हणजे बाबा आढावांपर्यंत. म्हणजे शिलाताईंशी मी ज्या वेळेला बोलते त्यावेळेला त्या 2 तास तरी बोलू शकतात माझ्याशी की मी काय त्रास सहन केला. किंवा बाबांच्या मुलांशी मी बोलल्यानंतर डॉक्टर बाबा आढाव हे समाजाचे बाबा आहेत, परंतु ते आमचे बाबा व्हायला त्यांना वेळ मिळाला नाही. हे ज्या वेळेला मी ऐकते त्यावेळेला खूप मनामध्ये असं हे वाटून जातं की तेच जे काही अनुभव आहेत तेच डॉक्टर अभिजित वैद्य आणि प्राचीताई यांना देखील अनुभवायला आलेले असतील. कारण भाईंचा एक पाय घरात तर दुसरा पाय दारात अशा पद्धतीचं हे जे काही सगळं त्यांचं समाजकारण राजकारण हे नलिनीताईंनी खूप मोठ्या हिमतीने त्यांनी ते सांभाळलं. गृहराज्य मंत्र्याची बायको म्हणजे शाळेमध्ये सर्व्हिस करते, पटते का तुम्हाला आता हे? आणि त्यासाठी त्यांना अगदी 2-2 बस करून पायी चालत, मला वाटतं मलबार हिलच्या बंगल्यातून कोणीतरी बस करून पायी चालत त्या कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये जात असेल का? आणि त्या इतक्या प्रतिभावान होत्या की त्यांना पुण्यामध्ये देखील उत्तम शाळेमध्ये त्यांना त्या ठिकाणी शिक्षिका म्हणून प्राचार्य म्हणून त्या निवृत्त झाल्या असत्या. परंतु त्या देखील त्यांच्या परीने त्यांची जी सोशल कमिटमेंट आहे, सामाजिक बांधिलकी आहे, त्याचं त्यांना भान असल्यामुळे त्यांनी ह्या कॉर्पोरेशनच्या मुलांना शाळेत शिकवायचं काम केलं. त्या अशा म्हणल्या नाही की मी कुणाची तरी अशी मंत्र्याची बायको झालेली आहे, एकतर मंत्र्याची बायको शाळेची शिक्षिका राहणारच नाही, हे आजच्या ह्याच्यात पटतच नाही आपल्याला. आणि जरी त्या झाल्या असत्या तर कुठल्या तरी शाळेमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये त्या गेल्या असत्या, कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून त्या शिकवू शकल्या असत्या. परंतु त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे सामाजिक चळवळीचं भान की कॉर्पोरेशन मध्ये असणारी मुलं ही जी काही सामान्य कुटुंबातली आहेत आणि बहुजन समाजातली ही मुलं आहेत आणि त्यांना माझ्यासारख्या शिक्षिकेची गरज आहे. आणि त्या आपुलकीने त्यांनी हे जे काही त्यांचं शिक्षणाचं जे काही काम आहे, विद्यादानाचं जे काही काम आहे ते त्यांनी शेवटपर्यंत निभवलं. बाईंचे खूप चढ झालेत, उतार झालेत, खूप मोठे मोठे त्यांचे झाले, ते कॉर्पोरेटर झालेत, मला वाटतं 4-5 वेळा कॉर्पोरेटर म्हणून झालेत, महापौर म्हणून झालेत. परंतु त्यांच्या ह्या सगळ्या त्यांना जो काही मान सन्मान त्या ठिकाणी मिळाला त्या सन्मानामध्ये त्या कुठेही नव्हत्या. त्या आपली एक जी पणती असते ती पणती फक्त उजेड देण्याचं काम करते. ते उजेड देण्याचं काम त्यांनी स्वतःला जाळून ते पूर्णपणे घर त्यांनी सांभाळलं, कुटुंब सांभाळलं, मुलांना ह्या अशा परिस्थितीमध्ये म्हणजे वडिलांचं लक्ष नसताना आईने हे सगळं सांभाळायचं आणि मुलांना मराठी मीडियम मधून अगदी डॉक्टर सारख्या या ठिकाणी म्हणजे कार्डिओलॉजिस्ट म्हणजे ते आता बाहेर आंतरराष्ट्रीय याच्यात गेले तर त्या ठिकाणी त्यांना किती त्यांची फी असते हे डॉक्टरांना तुम्ही जरा विचारलं पाहिजे. परंतु आई वडिलांचं आणि त्यांची म्हणजे बहीण पण त्याही डॉक्टरेट झालेल्या आहेत. म्हणजे दोन्ही मुलांना अशा ह्या परिस्थितीमध्ये कुटुंबाची सगळी जबाबदारी सांभाळून बहीणचं सगळं राजकारण समाजकारण त्यांच्या निवडणुकीच्या वेळेला प्रचार सुद्धा करणं म्हणजे त्यांनी असं कधी म्हटलं नाही की तिरस्कार नाही केला राजकारणाचा, नाहीतर तसंही होतं की यांचं सगळं चाललंय समाजकारण समाजकारणाचं राजकारण पण तेही त्यांनी कधी त्यांच्या मनामध्ये आणलं नाही. आणि शेवटपर्यंत ते काम करत राहिल्या. अतिशय म्हणजे त्या चांगल्या वक्त्या होत्या, लेखिका होत्या, चांगले लिहायच्या, कविता करायच्या. भाई ते कधी कधी सांगायचे. परंतु आमच्या ह्या समाजवादी चळवळीला तो एक शापच आहे की बायकांनी त्यांचं आर्थिक नियोजन सगळं सांभाळायचं आणि नवऱ्यांनी आपलं जोडी घेऊन समाजकारण करायचं. माझ्याही नशिबाला ते येत होतं, परंतु मी सावध झाले आणि वाडेकरांनी मला सांगायचा प्रयत्न केला, बघ मला म्हणजे फार असं वाटतं की आदिवासी भागामध्ये जाऊन आपण काम केलं पाहिजे पुण्यामध्ये राहण्यापेक्षा. तर मी त्याला म्हटलं की हो तर तू नको करूस एकटं, आपण 2 जण जाऊया.
आणि दोघांनी करू, काय जे करायचं असेल, बरा वाईट प्रसंग यायचा असेल, पण मी नुसतं नोकरी करून तुझं घर आणि तुला सांभाळणार नाही हे निश्चित. म्हणले असं का म्हणते तू? कारण म्हटलं मी सगळं इथं जे चित्र बघते, बाईंपासून तर बाबा आढावांपर्यंत सगळ्या ह्या बायका त्यागमूर्ती झालेल्या आहेत. आणि कुठंतरी त्यांच्या 70-80ला तुम्ही त्यांचं कौतुक करता की बाबा नाही, माझ्या बायकोमुळे मी या ठिकाणी उभा आहे वगैरे. तर ते काही मला नकोय, करायचं असेल तर आपण दोघे जाऊ. मग तो थोडासा वरमला आणि म्हणलं ठीक आहे, मी प्रॅक्टिस करता करता करेन. मग मीच म्हटलं मी नोकरी करता करता करेन. आणि त्यामुळे खरं मला ह्या चळवळीतून एवढं शिकायला मिळालं की जर तुम्हाला खरंच चळवळ करायची असेल तर फक्त बाईच्या अंगावर एवढं ओझं टाकू नका, आणि करायचं असेल तर दोघांनी करा. आणि लग्न केलं तर मुलांना होऊ देऊ नका, कारण त्या जबाबदारीमध्ये तर बाईचं पूर्ण आयुष्य जातं. आता यामध्ये ताईंनी जे सांगितलं की ते ज्या शाळेमध्ये मुख्याध्यापिका आहेत, तर आताच्या 11 वर्षाचा जो काही आपला हा सगळा संक्रमणाचा काळ आपण म्हणूया, तो इतका वाईट आहे की शाळेमध्ये आता वेगळ्या पद्धतीचं शिक्षण दिलं जात आहे. म्हणजे वेद पुराण याच्या आधारावर तो शिक्षणक्रम जो आहे शाळेचा तो बदलला जातोय. इतिहास हा वेगळ्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने लिहिला जातोय. तर शाळेतली एक शिक्षिका किंवा मुख्याध्यापक यांची जबाबदारी ही निश्चितच वाढलेली की आपल्या मुलांना जो हा आपला भारताचा जो काही इतिहास आहे, इथल्या चळवळींचा जो काही इतिहास आहे, तो सर्व इतिहास आपण त्यांना खऱ्या पद्धतीने सांगणं. कारण यांचं जे बेमालूनपणे जे खोटा इतिहास सांगायचं, खोटं 10 वेळा सांगायचं, 100 वेळा सांगायचं, आणि एक त्यांचे नवीन आदर्श गोळवळकर गुरुजी असतील, हे आता आदर्श असे त्यांच्या याच्यातले झालेले आहेत. भारतीय संस्कृतीचे अगदी ते उद्गाते आहेत. आणि त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी सगळ्या पाठ्यपुस्तकांमध्ये, अगदी NCERTच्या पुस्तकांमध्ये देखील त्यांनी हे केलेलं आहे. मुघल काळाचा जो इतिहास आहे त्यातले आता काही त्यांनी ते धडे त्यातले ड्रॉप केलेले आहेत. आणि पुणे युनिव्हर्सिटी सारख्या म्हणजे नावाजलेल्या युनिव्हर्सिटीमध्ये वेदाभ्यासांचा त्यांनी अभ्यास करून त्या ठिकाणी केलेला आहे. आणि का तो केलाय तर नाही, आपली संस्कृती ही कळाली पाहिजे. आता हे कुठल्या संस्कृतीचे जनक होते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आदिवासींवर अजूनही रानावनात राहण्याची का वेळ आली तर 2500 वर्ष ह्या ब्राह्मण्यवादी मंडळींनी ज्या पद्धतीने त्यांची शोषण केलं, पिळवणूक केली, त्यांच्यावर अन्याय केले, अत्याचार केले, ह्या सगळ्यामुळे भारतावर त्या ह्या जमातींना अजूनही मुख्य प्रवाहामध्ये येता येत नाहीत. त्यामुळे ह्या आपल्या नलिनीताईंच्या नावाने हा जो काही समाजाभिमुख असा जो काही पुरस्कार आहे तो अशा शिक्षकांना देऊन शिक्षकांची जबाबदारी ही निश्चितपणे आणखी वाढली असं मला वाटतं. आणि हे काम आपणही खरे एकदा त्यांच्या शांतीवनाला जाऊन भेट द्यावी असं मला या ठिकाणी वाटतंय. आणि एक आदिवासींचं त्या ठिकाणी त्या जे काही काम चाललेलं आहे ते खरं एक रोल मॉडेल आहे. इथं सत्यशोधन बहुजन आघाडी जे त्याचे कार्यकर्ते आहेत सचिन बगाडे, ते देखील या ठिकाणी मुळशी, भोर, वेल्हा ह्या कातकऱ्यांच्या ज्या काही वाड्या आहेत त्या ठिकाणी हे काम करतायत. परंतु त्या वाड्यांवर आम्ही जातोय तिथं त्यांचे डॉक्युमेंट्सच नाहीत. तुम्ही जे म्हणालात ते अगदी बरोबर आहे की एक डॉक्युमेंट तयार करण्यासाठी त्यांना सगळ्या सवलती या नाकारल्या जातात. कारण यांच्याकडे जातीचे दाखले नाहीत, यांच्याकडे रेशनिंग कार्ड नाही, यांच्याकडे आधार कार्ड नाही. कार्ड कुठलं आहे तर फक्त गुन्हेगारीचं कार्ड आहे. त्यामुळे ज्यावेळेला आम्ही 1000 लोकांना त्या ठिकाणी बोलवलं होतं कातकऱ्यांना, तर त्यामध्ये फक्त 2 मुलं, ही एक 9वी झालेला होता आणि एक 10वी झालेला होता. आणि त्यांना मी विचारलं की का तुम्ही जात नाही शाळेत, तर म्हणलं तुमच्या म्हणजे आपण बाबासाहेबांना म्हणतो की त्यांना शाळेत त्यावेळेला बसू दिलं नाही. ह्या मुलांना ते शिक्षक म्हणतात की तुमचा अंगाचा वास येतो, तुमच्या कपड्यांचा वास येतो. मग त्यावेळेला आम्ही त्या मुख्याध्यापकांना भेटलो, त्यांना पत्र दिलं त्या शाळेत की आम्ही त्यांना स्वच्छ करून या ठिकाणी पाठवू, परंतु तुम्ही यांना शाळेची दरवाजे का बंद करतायत. तर मला वाटतं काळ हा अतिशय कठीण आहे. आणि अशा काळामध्ये असे आदर्श शिक्षक, अशा आदर्श संस्था ज्या बहुजन समाजासाठी जो खालचा तळातला वर्ग आहे त्यासाठी जर त्या काम करत असतील तर आपल्यासारख्यांनी देखील त्यांना मदत करणं, नाही आपल्याला मदत करता आली तर किमान त्यांचं कार्य तरी आपण पोहोचवलं पाहिजे. आणि पहिल्यांदा परत मी आपला
या आपल्या ज्या क्रांतीताई आहेत त्यांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी कौतुक करते, अभिनंदन करते. शिंदे सरांचं मी या ठिकाणी अभिनंदन करते. आणि सगळ्यात महत्वाचं की जो भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेनेने हा जो काही एक अनोखा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला त्याबद्दल त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानते. आणि त्यांनी मला या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून बोलवलं. खरं मार्गदर्शक ते आहेत आजचे आपले पाहुणे, त्यांनी आपल्याला शिकवायचंय. तर मी या ठिकाणी मला जे काही बोलायचे आपण संधी दिली आणि बोलवलं त्याबद्दल मी आपले आभार मानते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद वाडेकर मॅडम. यानंतर मी अध्यक्षीय भाषणासाठी डॉक्टर अभिजित वैद्य सर यांना या ठिकाणी निमंत्रित करतो. प्राचार्या नलिनीताई वैद्य समाजाभिमुख संस्था आणि शिक्षक पुरस्कार समारंभासाठी आज प्रमुख पाहुण्या म्हणून आलेल्या वंचितांचा आवाज असणाऱ्या, समाजवादी विचार तळागाळापर्यंत घेऊन जाणाऱ्या आणि डॉक्टर बाबारावांसारख्या व्यक्तीला कष्टकऱ्यांच्या त्यांच्या लढ्यामध्ये सातत्यानं साथ देणाऱ्या आजच्या प्रमुख पाहुण्या ॲडव्होकेट शारदा वाडेकर, भाई वैद्य फाउंडेशनच्या चिटणीस प्राध्यापक डॉक्टर गीतांजली, कुष्ठरोग निवारण समितीच्या संस्थेचे शाळेचे आपण सर्व पदाधिकारी आणि विशेषतः श्रीमती क्रांती कृष्णा पाटील यांचं कौतुक करण्यासाठी आलेले त्यांचे सर्व जवळचे नातेवाईक आणि संस्थेचे वतीने पुरस्कार घेणारे श्रीयुत शिंदे, एक अत्यंत समर्पित संस्था आणि त्या संस्थेच्या अत्यंत तेवढ्याच समर्पित अशा शिक्षिकेला हा पुरस्कार किती उचित आहे हे आज तुम्ही संस्थेची संपूर्ण वाटचाल आणि तुमच्या आयुष्याची वाटचाल जेव्हा आमच्या पुढे उलगडलीत तेव्हा आमच्या लक्षात आलं. 17-18 वर्ष हा पुरस्कार दिला जातोय आणि या पुरस्काराचं आमच्या दृष्टीने आगळं वेगळं महत्व असं आहे की हा पुरस्कार भाईंनी आपल्या पत्नीच्या नावानं सुरू केलेला पुरस्कार आहे. भाईंनी आदर्श शिक्षक हा शब्द टाळला. ज्यावेळेला आमची बाईंची माझी चर्चा झाली आईच्या निधनानंतर तेव्हा बाई म्हणली की मला असं वाटतं की आपण या पुरस्काराचं नाव समाजाभिमुख शिक्षक पुरस्कार ठेवावं. कारण आदर्श शिक्षक म्हणजे काय याची व्याख्या तशी करणं फार कठीण आहे. मग तो खूप शिकलेला आहे, तो अनेक काही उपक्रम करतोय, हे सगळं काही ठीक आहे, पण त्यांचं म्हणणं की शिक्षक हा समाजाभिमुख असला पाहिजे तरच तो शिक्षक या बिरुदावाल्यासाठी खऱ्या अर्थानं योग्य ठरतो. आणि म्हणून आम्ही समाजाभिमुख शिक्षक असं त्याला नाव दिलं. आणि गेल्या वर्षी डॉक्टर बाबारावांना त्याच्यामध्ये भर घातली. बाबा या कार्यक्रमाला आवर्जून नेहमीच उपस्थित राहिलेले, पण त्यांच्या वयोमानामुळे आता त्यांना तो त्रास देणं मला फारसं योग्य वाटत नाही की याबरोबर तुम्ही संस्थेची निवड करा आणि त्याच संस्थेला या पुरस्कार द्या. आणि म्हणून गेल्या वर्षी संस्था आणि शिक्षक पुरस्कार असा पुरस्कार सुरू झाला. म्हणजे भाई वैद्यांनी पुरस्कार सुरू केला, शिक्षक पुरस्कार, आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबारावांनी भर घातली आणि तो संस्था पुरस्कार झाला. आणि भाई आणि बाबा ही पुण्याच्या नाही, महाराष्ट्राच्या नाही, तर संपूर्ण देशाच्या समाजवादी चळवळीच्या इतिहासातली एक अभूतपूर्व अशी सहकार्यांची जोडी आहे. या दोघांची वाटचाल ही फार प्रदीर्घ अशी, अनेक संघर्षांची, अनेक लढ्यांची, आणि आयुष्यभर
एकमेकांच्या विचारांचा आदर करत भक्कमपणे, कणखरपणे समाज परिवर्तनाच्या एका विशिष्ट दिशेने जाणारी अशी ही वाटचाल आहे. आणि म्हणून या पुरस्काराला आता अजून एक वेगळं परिमाण मिळालेलं आहे. मी प्रथम बाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेनेच्या सर्व तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं श्रीमती क्रांती पाटील आणि कुष्ठरोग निवारण समितीच्या वतीनं चालवली जाणारी अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे शाळा आहे, त्या शाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासनं अभिनंदन करतो. अतुल रोणवालांनी फार वेगळ्या पद्धतीने एका कथेच्या रूपामध्ये नलिनीताईंच्या आयुष्याची वेगळी ओळख करून दिली. पण ज्या वेळेला नलिनीताईंना भाई वैद्यांनी सांगितलं की मी कमवणार नाही आणि तू संसार करायचा आहे, तेव्हा हे कशासाठी सांगितलं हे थोडंसं राहून गेलेलं आहे. मी या देशासाठी माझं आयुष्य समर्पित करणार आहे. कदाचित माझं शिक्षण पाहून आणि एवढा उच्च शिक्षित पती मिळतोय हे पाहून तुला वाटेल की भविष्य काळामध्ये हा पती प्राध्यापक होईल, मग कधी कुलगुरू होईल, मग अजून पुढे काही करत जाईल. तर हे घडणार नाही. मी एकही दिवस नोकरी करणार नाही आणि अर्थार्जन करणार नाही. या संसाराचा गाडा तुला हाकावा लागेल. हा गाडा फक्त संसाराचा नसेल तर मी माझ्या खांद्यावर ज्या संसाराची जबाबदारी घेतली त्या संसाराचंही असेल. ज्या कार्यकर्त्यांना मी माझ्या खांद्यावर आयुष्यभर घेऊन जायचं ठरवलंय त्या कार्यकर्त्यांचाही हा संसार असेल. हे तुला मान्य असेल तरच माझ्याशी तू विवाह कर. नलिनीताई या स्वतः स्वातंत्र्य सैनिकाच्या घरात आलेल्या होत्या. त्यांचे थोरले बंधू स्वातंत्र्य सैनिक होते आणि दुसरे बंधू भास्करराव दुर्वे हे संगमनेर भागातलं, नगर भागातलं एक फार मोठं व्यक्तिमत्व की ज्यांच्या जीवनावर ताम्रपट ही कादंबरी लिहिली गेली आणि ज्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्या भास्करराव दुर्वेंची, नाना दुर्वेंची ही धाकटी बहीण. आणि त्यामुळे क्षणार्धामध्ये तिने सांगितलं की निश्चित आयुष्यभर हे व्रत म्हणून मी पेलायला तयार आहे. आणि नलिनीताईंनी आयुष्यभर हे व्रत पेललं. हे व्रत नुसतं पेललं नाही, त्यातल्या दोन महत्वाच्या गोष्टी मला सांगितल्या पाहिजेत. शेवटच्या श्वासापर्यंत त्या कधीही भाईंना म्हणाले नाहीत की तुमच्यामुळं मला प्रचंड कष्ट उपसावे लागले. कारण ते कष्ट काय ते अनेकांनी पाहिलेले आहेत. लग्न झाल्यावर गुरुवार पेठेतल्या सार्वजनिक संडास असणाऱ्या वाड्यामध्ये माझ्या 10वी पर्यंत आम्ही राहतो. तुम्ही बाई महापौर झाले ते त्या वाड्यामध्ये, ज्या वाड्यात सार्वजनिक संडास होता. अशा छोट्या घरामध्ये ती संपूर्ण वाटचाल, ते कष्ट, कुटुंबाचं आर्थिक गणित बसवण्यासाठी शिक्षिकेच्या नोकरी व्यतिरिक्तही जी पडेल ती कामं अंगावर घेऊन ती कामं करत राहून ते कुटुंब चालवायचं. तिथून ते बाई वैद्य मंत्री झाल्यावर देखील मंत्र्याच्या त्यावेळेच्या पगारामध्ये घर भागणार नाही म्हणून नलिनीताईंनी पुण्यातल्या महानगरपालिकेच्या शाळेत आपली बदली मुंबईतल्या महानगरपालिकेच्या शाळेत करून घेतली. आणि जेव्हा पहिल्यांदा त्या मलबार हिलवरच्या गृहमंत्र्याच्या बंगल्यातनं आपली पर्स घेऊन निघाल्या तेव्हा पाठीमागे ड्रायव्हर आला. म्हणला ताईसाहेब, बाईसाहेब, अहो गाडी आहे ना? त्या म्हणल्या नाही, मी माझ्या नोकरीसाठी निघाली आहे. संध्याकाळी परत आल्या तेव्हा दोन्ही हातांमध्ये भाजीनी भरलेल्या पिशव्या होत्या. तुम्ही कल्पना करा, मलबार हिल सारख्या अत्यंत उच्चभ्रू वस्तीमध्ये असणाऱ्या त्या गृहमंत्र्याच्या बंगल्याच्या दारातून जेव्हा गृहमंत्र्याची पत्नी भाजीनी भरलेल्या पिशव्या घेऊन घरात शिरते तेव्हा तिथल्या सुरक्षेच्या कर्मचाऱ्यांची किती धावपळ झाली असेल मी सांगायची गरज नाही.
नलिनीताईंनी त्यांना तेव्हाच सांगितलं की कधीही धावत येऊन माझ्या पिशव्या उचलायच्या नाहीत. या पिशव्या त्यांनी जितक्या सहजपणे उचलल्या आणि कुठेही त्यांच्या मनाला या भावनेने स्पर्शही केला नाही की मी गृहमंत्र्याची पत्नी असूनही मला 2-2 बस बदलून शाळेमध्ये नोकरीसाठी जावं लागतं आणि माझं घर भागवण्यासाठी मला घरातल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठी भाज्यांच्या पिशव्या मलाच उचलून आणाव्या लागतात. हे नलिनीताईंच्या दृष्टीने नैसर्गिक होतं, ते त्यांनी स्वीकारलेलं व्रत होतं. शेवटच्या श्वासापर्यंत कधीही त्यांनी आपल्या कष्टांबद्दल कधी ब्रच काढलं नाही. हा त्यांनी ब्र काढला नाही म्हणजे त्यांनी ठरवून ठेवलं होतं की बाबा याच्याबद्दल बोलायचं नाही असं नाही. आणि हाच खरा महत्वाचा मुद्दा आहे. हे त्यांना कष्टच वाटले नाही, कारण आपला पती हा देशसेवेसाठी झोकून दिलेला पती आहे, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये झोकून दिलं, ज्यांनी गोवा मुक्ती आंदोलनामध्ये झोकून दिलं, पोर्तुगीजांनी मरेस्तोर मारहाण केलेली त्यांनी सहन केली. या देशातल्या वंचितांच्या आणि कष्टकऱ्यांच्या कुठल्याही प्रश्नासाठी आपला पती कुठल्याही क्षणी रस्त्यावर उतरतोय आणि हसत हसत तुरुंगात जातोय, तेव्हा त्याचा संसारी माझी जबाबदारी आहे या भावनेनं त्यांनी संसार केलाय. पण त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट की भरपूर शिक्षण असूनही पुण्यातल्या उच्चभ्रू शाळांमध्ये मिळणारी नोकरी नाकारून लाथाडून नलिनीताईंनी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आयुष्यभर नोकरी केली. मला आठवत आहे की मी बोर्डात लागलो त्यावेळेला भाई वैद्य तुरुंगात होते आणीबाणीच्या काळात. पण माझ्या आईला तिच्या शाळेतल्या 70% मिळालेल्या मुलाचंच जास्त कौतुक होतं. तर मी एक दिवशी आईला विचारलं की अगं मी बोर्डात लागलो तरी तुला फारसं कौतुक वाटतंय असं मला वाटलं नाही. मला म्हणले अरे कौतुक वाटणारच रे, वडील तुरुंगात असताना तू बोर्डात लागला, पण म्हणलं मग तुला त्या 70% मिळवलेल्या मुलाचं तू सतत सांगत असते. म्हणली बरोबर आहे, कारण त्याचे वडील हमाल आहेत, आई धुणे भांड्याची कामं करते आणि हा मुलगा आई वडिलांना मदत करण्यासाठी संध्याकाळच्या शाळेनंतर गजरे विकतो. अभिजित, अरे तू आणि तो ही तुलनाच होत नाही. तुझे 90% गुण आणि त्याचे 70% गुण, कदाचित तुम्हाला विचारलं तर मी सांगेन त्याचे अधिक गुण आहेत. एका क्षणात माझा बघण्याचा दृष्टिकोन आयुष्यातला बदलून गेला. आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे की आम्हालाही आमच्या उभ्या आयुष्यामध्ये बालपणापासून ज्या भाई वैद्यांनी आम्हाला कधी एक साधा शर्टही घेतला नाही ना कधी पेन्सिल घेतली, ते घेऊच शकत नव्हते, पण आम्हाला वाटलंच नाही की वडिलांनी आपल्यासाठी काही घेतलं पाहिजे. आणि हे आम्हाला वाटलं नाही याचं सगळं श्रेय जातं नलिनीताई वैद्यांना, कारण त्यांनी ती घडणच घडवली की वडील समाजासाठी आहेत, त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा कुठलीच करायची नाही. ते भले सारखे निवडून येत आहेत, ते नगरसेवक झालेत, महापौर झालेत, आमदार झाले, मंत्री झाले, पण तरी देखील ते काही जरी झालेले असते तरी त्यांचं राजकारण हे समर्पणाचं राजकारण आहे, ते निस्वार्थ सेवेचं राजकारण आहे, ते त्यागाचं राजकारण आहे. आणि असा राजकारणी हा अर्थार्जन करू शकत नाही, त्याच्याकडे पैसा येत नाही, आपल्या पायात चप्पल आहे ती तशीच राहणार आहे, अंगावर साधे कपडे ते तसेच राहणार आहेत. आणि हे स्वीकारूनच तुम्हाला पुढे गेलं पाहिजे ना. त्यांनी कधी तक्रार केली आणि भाईंनी आम्हाला असं आयुष्य जगायला लावलं आणि मुलं म्हणून आमच्याकडे त्यांनी आम्हाला सुखसोयी ते पुरवू शकले नाहीत, ही तक्रार करावी आम्हालाही वाटली नाही. समाज अभिमुखता किती पराकोटीची असू शकते याचं नलिनीताई हे एक जितजागते उदाहरण होत्या. आणि म्हणून हा पुरस्कार घेणाऱ्या क्रांतीताई, तुम्हाला आम्ही निवडलं ते तुमच्या संपूर्ण समर्पित आयुष्याला पाहून निवडलेलं आहे. त्याचं बरंचसं श्रेय आपण मला देतात, पण मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की आमच्या बैठकीमध्ये तुमच्या संस्थेचं सर्वप्रथम नाव आणलं ते आमच्या ॲडव्होकेट संतोष मस्के. हे श्रेय माझं नाही, मी संस्थेचा प्रमुख, संघटनेचा प्रमुख म्हणून बसलोय, पण इतकी समर्थ माणसं आज अवतीभोवती आहेत
की गेल्या 18 वर्षामध्ये आमची निवड कधीच चुकली नाही. ही निवड या वर्षीची मस्क्यांच्या सूचनेवरून आम्ही केलेली. अर्थात मला शांतिवन हे खूपच परिचित होतं. गोविंदराव शिंद्यांबद्दल मला खूप चांगली माहिती होती. मोहाडीकर, प्रकाश मोहाडीकर आणि ही सगळी मंडळी ही तर मी अनेकांच्या जवळ वावरलेलो आहे, त्यामुळे मला संस्था परिचित होती. पण महाराष्ट्रातली कुठली संस्था निवडायची हा दरवेळेला पडणारा एक प्रश्न स्वाभाविकपणे समोर येत राहतो. आणि यावेळेला एक अतिशय उचित निवड ही केली गेली. आजचं शिक्षण जे आहे ते चांगला माणूस की ज्याची पाळंमुळं मानवतेमध्ये घट्ट रुतलेली आहेत असा माणूस आणि असा नागरिक की जो या देशावर अलोट प्रेम करतोय आणि वेळ आली तर या देशासाठी त्यागाला तयार आहे असा माणूस आजचं शिक्षण करत नाहीये. आजची शिक्षण व्यवस्था ही अर्थार्जन करणारी, संपत्तीसाठी हपापलेली, कितीही संपत्ती मिळाली तरी पोट न भरणारी, ही संपत्ती आपण कुठल्या मार्गाने मिळवतो याचा विधिनिषेध नसणारी, सत्तेसाठी हपापलेली आणि सामाजिक जीवनातल्या नैतिकता पायाखाली तोडवणारी माणसं निर्माण करत आहे. आपल्या सगळ्यांनाच आपल्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेची ही अवस्था का झाली याचा गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. बाईंनी त्याच्यासाठी फार काही दशकांपूर्वीच मार्ग सांगितला होता आणि एक फार मोठी देशव्यापी चळवळ उभी केली होती. KG to PG सर्वांना मोफत, समान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण. बाई तर त्यांच्या आयुष्याची शेवटची 3 दशकं या लढ्यासाठी समर्पित होते. एक टप्पा त्याच्या लढ्याचा यश मिळालं. प्रतिभाताई पाटील जेव्हा राष्ट्रपती होत्या तेव्हा काँग्रेसच्या सरकारनं राईट टू एज्युकेशन हे बिल आणलं, ते मंजूर केलं गेलं. प्रतिभाताई पाटलांनी राष्ट्रपती भवनातनं बाईंना फोन करून सांगितलं की बाई तुमच्या लढ्याला यश आलंय. बाई म्हणले अर्धच यश आहे. प्रतिभाताई हे पूर्ण यश नाही आहे. मी तर KG to PG. आजची परिस्थिती अशी आहे की आत्ता सत्तेवर असणारी ही माणसं जे नुसती हिंदुत्ववादी नाहीत तर ती ब्राह्मण्यवादी आहेत, ती मनुवादी आहेत. ही पुन्हा मनुवादी व्यवस्था आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अत्यंत हुशारीने बहुजन समाज, वंचित, आदिवासी हे घटक शिक्षणातून बाहेर कसे पडतील याचं नियोजन केलं जातंय. मग त्याला अनेक नावं गोंडस दिली जात आहेत. मग नवं शिक्षण धोरण नाव आकर्षक आहे, पण ते शिक्षण धोरण जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की शिक्षणातून गोरगरिबांना वंचित करण्याचं हे धोरण आहे. आणि दुर्दैवानं बहुजन समाजाला हे कळत नाहीये की हे आपल्या बाबत घडतंय. गेल्याच आठवड्यामधली आकडेवारी तुम्हाला सांगतो की देशभरातल्या 90,000 सरकारी शाळा बंद पडलेल्या आहेत. याच्यातल्या निम्म्या शाळा ज्या आहेत, जवळजवळ 40-25 हजार शाळातल्या 20,000 शाळा आणि 25,000 शाळा या उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातल्या, जिथं भाजपची सत्ता आहे, बंद पडल्या त्या शाळा. आणि उरलेल्या शाळा या मरणासन्न अवस्थेमध्ये आहेत. त्या कुठल्या क्षणी बंद पडतील आणि ते त्यांना बंद करायच्या. आणि या शाळा ज्या जमिनींवर आहेत त्या जमिनी त्यांना अदानी आणि अंबानींच्या घशामध्ये घालायच्या. स्वदेशीचा नारा एका बाजूला द्यायचा, मेक इन इंडिया म्हणायचं, आणि नव्या शिक्षण धोरणातनं परदेशातल्या सर्व विद्यापीठांना पायघड्या टाकायच्या.
आणि सांगायचं की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाचं आम्ही शिक्षण कसं आपल्या देशामध्ये घेऊन येतो. त्यांना पायघड्या टाकायच्या, त्यांच्यासाठी वाटा मोकळ्या करून द्यायच्या. या सरकारनी आपल्या भारतीय समाजाच्या प्रत्येक जीवनाच्या अंगाबद्दल जो दुटप्पीपणा, जी लबाडी आणि जी षडयंत्र रचली आहेत ती जगाच्या इतिहासामध्ये कुठल्याही देशाच्या एखाद्या सरकारनं अपवादात्मकच रचली असते. पण या सर्वाला ज्या वेळेला धर्माचं नाव दिलं जातं आणि धर्माच्या गोंधळामध्ये बसवलं जातं तेव्हा बहुजन देखील या षडयंत्राला बळी पडायला लागतो. त्यालाही कळेल असं होतं. म्हणजे तुम्ही बघा, आत्ताच्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये हे शाळा बिळा तर बंद पडतायतच, पण अत्यंत पद्धतशीरपणे पुन्हा भाषा लादण्याचं देखील नियोजन सुरू झालेलं आहे. म्हणजे एका बाजूला हिंदी पहिलीपासून लादायची, महाराष्ट्रामध्ये हिंदी लादण्याची गरज नाही. बॉलिवूड जन्माला आम्ही घातलंय, मराठी माणसाने जन्माला घातलंय. मुंबईमध्ये त्या बॉलिवूडला आम्ही मोठं केलेलं आहे. मराठी माणसाच्या घामावर ते बॉलिवूड आज उभं राहिलेलं आहे. कोट्यावधी रुपयांची, अब्जावधी रुपयांची ही संपूर्ण हा बॉलिवूडचा उद्योग हा मराठी माणसाच्या घामावर उभं राहिलेला आहे. पण आम्ही तेव्हा कधी म्हणलं नाही की हिंदी सिनेमा आम्हाला चालणार नाहीत. आम्ही कधीच म्हटलं नाही त्यावेळेला. मराठी माणसाला हिंदी येतच की, गुणगुणायला लागला की तो मोहम्मद रफीचंच गाणं म्हणतो, साहिर लुधियानवींची शायरी तो म्हणायला लागतो. पण ज्या वेळेला तुम्ही पहिलीपासून हिंदी लादण्याचं निर्णय घ्यायला लागता तेव्हा त्या निर्णयाला आम्हाला कुठलं तरी तुमच्या धर्मांध षडयंत्राचा वास यायला सुरुवात होती. आम्हाला स्पष्टपणे दिसायला लागतं की महाराष्ट्राचं, मराठी मातीचं मराठी पण तुम्हाला संपून टाकायचंय. आणि दुसऱ्या बाजूला आज इतक्या वर्षांनी कुठेतरी आमचा तळागाळातला माणूस इंग्रजी सहज हाताळायला लागलाय. मग सोशल मीडियाज असतील, इंटरनेट असेल, गुगल असेल, गुगल सर्च असेल, आता नवं चॅट जीपीटी असेल, सहजपणे आमचा तळागाळातला माणूस आता इंग्रजी खेळायला लागलेला आहे. आणि त्यावेळेला देशाचा गृहमंत्री भाषण करतो की आम्हाला अशा समाजाची निर्मिती करायची आहे की ज्या समाजाला इंग्रजी बोलण्याची लाज वाटायला लागेल. तुला तुझ्या पोराला इंग्रजी येत नाही याची लाज आम्हाला वाटते. देशाचा पंतप्रधान बिहारला जातो आणि तिथल्या सगळ्या अडाणी बायकांच्या समोर इंग्रजीमध्ये भाषण सुरू करतो, आम्हाला त्याची लाज वाटते. भारताच्या पंतप्रधानाला इंग्रजी उत्तम आलंच पाहिजे असा मी आग्रह नाही धरणार. पण जर तुझं इंग्रजी चांगलं नसेल तर ज्या भाषेवर तुझी प्रभुत्व आहे, जी तुझी मातृभाषा आहे, ते अत्यंत अभिमानाने जगाच्या कानाकोपऱ्यात ज्या देशात जाशील तिथं त्या भाषेमध्ये बोल. अमेरिकेच्या संसदेमध्ये टेलिप्रॉम्प्टरच्या मदतीनं इंग्रजी भाषण द्यायचं आणि मोदीजी काय अफाट इंग्रजी बोलतायत म्हणून भक्तगणांनी इथं टाळे पेटायच्या. नक्की काय आहे तुम्हाला? एका बाजूला तुमच्या नेत्यानं इंग्रजीमध्ये भाषण कसं केलं, जे टेलिप्रॉम्प्टरच्या मदतीने केलं, याची बेंडोरे तुम्ही पेटता. दुसऱ्या बाजूला तुमचाच दुसरा नेता आम्हाला सांगतो की आम्हाला असा समाज उभा करायचा आहे की ज्या समाजाला इंग्रजी बोलण्याची लाज वाटेल. कशाला कुठली भाषा बोलण्याची लाज वाटली पाहिजे? मी अनेक वेळा सांगतो की अरे साहेबाची भाषा आहे इंग्रजी भाषा, जगातल्या अनेक देशाची आज भाषा आहे. आपल्या अनेक चलनवलन इंग्रजी भाषेमध्ये. आमचं संपूर्ण वैद्यकीय शास्त्र, आज आमचे केस पेपर्स नाही आपल्या भाषेमध्ये लिहिता येणं शक्य, त्याला पर्यायी शब्द नाही आहेत. वैद्यकीय शिक्षण तुम्हाला इंग्रजीमध्ये घेण्याशिवाय पर्याय नाही. विज्ञान शाखांचं शिक्षण, कारण तेवढे पर्यायी शब्द आपल्या भाषांनी निर्माणच केले नाही. मग हे सगळं आहे आणि तुम्ही सांगता इंग्रजी बोलायची लाज वाटेल असा समाज आम्हाला उभा करायचा. ही तद्दन लबाडी आहे. म्हणजे शिक्षण क्षेत्राशी किती अंगाने खेळलं जातंय. आणि दुसरं, इतिहासाची मोडतोड करून टाकून एक नवा इतिहास निर्माण करायचा. आणि इतिहास कुठला? तर आपल्या देशाच्या दंतकथा आणि पुराण कथा
हाच इतिहास म्हणून समोर ठेवायचा. सातत्याने एक हाकाटी पेटायची की भारताचा इतिहास हा डाव्याने लिहिलाय. डाव्याने कधी लिहिला इतिहास? डावं, समाजवादी, हे तर आत्ता निर्माण झाले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या काही वर्ष आधीही निर्माण झाले. इतिहास तर आधीच लिहिलाय. हा इतिहास लिहिला कोणी? ज्याच्या हातामध्ये लेखणी होती त्यांनी इतिहास लिहिला. आणि या देशाची लेखणी 2-2.5 हजार वर्ष कोणाच्या हातात होती? ती ब्राह्मण्यवाद्यांच्या आणि मनुवाद्यांच्या हातामध्ये होती. तुम्हाला आज लक्षात येते की अरे हा इतिहास बदलल्याशिवाय आपल्याला जिथं पोचायचंय, ज्या धर्मांध समाजाकडे आपल्याला जाऊन पोचायचंय, तिथं पोचता येणार नाही. आणि म्हणून तो इतिहास बदलायचा. आणि मग पुराण कथा हा इतिहास म्हणून आपल्या समोर आणायला सुरुवात करायची. आणि दुसरी गोष्ट, विज्ञान हद्दपार करून टाकायचं. शिक्षणामध्ये छद्म विज्ञान आणायचं. सर्व भाकड कथा, सर्व भाकड गोष्टी, सर्व धर्मांधता या विज्ञान म्हणून आपल्या समोर आणायला सुरुवात त्यांनी केलेली आहे. कारण जर तळागाळातला माणूस हा विज्ञान शिकायला लागला तर तो फार वेगानं पुढे जाईल. तो चिकित्सक बनेल, तो चिकित्सा करायला लागेल, तो प्रश्न विचारायला लागेल, तो सत्यान्वेषी बनायला लागेल. त्यांना असा समाजच नको आहे. त्यांना प्रश्न विचारणारा, चिकित्सा करणारा, सत्याच्या वाटेवर चालणारा, सत्याचा शोध घेत पुढे जाणारा समाजच नको आहे. हा समाज हद्दपार कसा करता येईल याचं षड्यंत्र असायचंय. आणि या गोष्टींचा आग्रह करणारे कोण आहेत? तर या देशातले डाव्या विचारातले विचारवंत आणि विशेषतः समाजवादी विचारवंत. आणि मग या सर्वांना शहरी नक्षलवादी म्हणून शिक्का मारायचा अत्यंत पद्धतशीरपणे. हाकाटी पिटायला सुरुवात केली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी की गांधीवादी संस्थांमध्ये देखील आता नक्षलवादी शिरलेले आहेत. म्हणजे आयुष्यभर अहिंसेचा पूजक असणाऱ्या महात्मा गांधींच्या संस्थांमध्ये आता नक्षलवादी शिरले, हिंसावादी शिरलेले आहेत. मग गोरक्षणाच्या नावाखाली झुंडी ज्या जाऊन लोकांना ज्या ठेचत होत्या अल्पसंख्याकांना, हे कोण होते? हे नक्षलवाद्यांपेक्षा काही वेगळे होते का? हजारो वर्ष तुम्ही दलितांवर जे अत्याचार केलेत, दलितांच्या महिलांवर जे बलात्कार केलेत, दलितांना जे तुम्ही अत्यंत अपमानित जीवन, गावकुसा बाहेरचं जीवन जगायला लावलं, ही हिंसा नव्हती का? मग हिंसा करणारे कोण होते? माझ्या दृष्टीनं आता हा विचार मांडणारी माणसं ही धार्मिक अतिरेकी आहेत. आणि एक प्रकारे दिस आर रिलिजियस नॅक्सलाइट्स. जो जो विचारवंत आहे, जो जो परिवर्तनवादी आहे, जो जो आधुनिक विचाराला पुढे घेऊन जाणार आहे, जो जो तळागाळातल्या लोकांच्या बाजूने उभा राहणार आहे, लढणार आहे, त्याला अर्बन नक्षलवादी म्हणायचं. नवं बिल आणलंय, कोणालाही उचलता येणार आहे. म्हणजे उद्या तुमच्या कुष्ठ निवारण समितीच्या कार्यालयात आले आणि तुम्हाला अर्बन नक्षलवादी म्हणून उचललं तरी मला आश्चर्य वाटणार नाही. कारण ते करताना त्यांना तुमची संस्था संपवायची असेल. आणि मगाशी तुम्ही बोलून गेलात ना 122 एकर आहेत. अहो, अदानींपर्यंत ही बातमी जाऊन देऊ नका. अदानी अंबानींपर्यंत ही जर बातमी गेली तर एक नियोजन केलं जाईल की तुमची संस्था कशी बंद पाडायची आणि या 122 एकरांवर श्रीमंतांसाठी महाल कसे बांधायचे, मॉल्स कसे बांधायचे, याचं नियोजन केलं जाईल. फार पद्धतशीर संपूर्ण देशाचं शिक्षण क्षेत्र हे उद्ध्वस्त करत निघाले. बरं, यांना काळजी नाही कोणाला कशाची. कारण या सगळ्यांची मुलं तुम्ही यादी काढून बघा, हे सगळे परदेशात शिकतायत. धनकडांनी राजीनामा दिला. देशाचा उपराष्ट्रपती या देशाच्या इतिहासामध्ये, या देशाच्या संविधानाला पायाखाली तोडवलेला याच्या इतका दुसरा उपराष्ट्रपती नसेल.
लाज वाटावी अशी कारकीर्द आहे धनकडांची, शरम वाटावी अशी कारकीर्द आहे. आणि बघा, आयुष्यभर सरकारची लाचारी केली, वाटेल ते निर्णय घेतले. बंगालमध्ये राज्यपाल असताना त्या बंगालमधल्या सरकारला सतत अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले. 146 खासदारांना निलंबित करून टाकलं. एकही गोष्ट राज्यसभेमध्ये विरोधकांची धडते कधीच नीट ऐकून घेत नव्हते. पण लाचारी कमी पडली, त्या लाचारीमध्ये कुठंतरी खोट राहिली. एका रात्रीत की हो राजीनामा द्यावा लागला. हा राजीनामा दिला का घेतला गेला, पुढच्या काही काळामध्ये कदाचित याची उत्तरं आपल्याला मिळतील. पण देशाच्या उपराष्ट्रपती पदावर असणाऱ्या माणसाला देखील ज्या पद्धतीनं हटवलं जातं, मला वाटतं त्यांच्याच विविध पदांवर असणाऱ्या लोकांनी याचा गंभीरपणे विचार करावा लागणार आहे की हे काय घडलं सगळं. आज जर हे उपराष्ट्रपती पदावर असणारे व्यक्ती जेव्हा घडत असेल तर आमचं कोणाची हीच अवस्था होऊ शकेल. आंधळी झाली ती सगळी माणसं. फक्त 1.5 माणसांच्या लाचारीमध्ये जेव्हा देशातले सर्व पदांवर असणारे, संविधानिक पदांवर असणारी माणसं, जनतेनं निवडून दिलेले त्या सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी, प्रशासनातले अधिकारी, पोलिसांमधले अधिकारी, लष्करांमधले अधिकारी आणि न्याय व्यवस्थापन आणि पत्रकार, हे जर संपूर्ण देशात 1.5 लोकांची जर लाचारी करत असतील तर या देशाचं याच्या इतकं दुर्दैव असूच शकत नाही. आणि हे जर बदलायचं असेल तर आपल्याला पुन्हा कंबर कसली पाहिजे आणि तळागाळापासून शिक्षण हे बदलत गेलं पाहिजे. शेवटी बदलण्याची ताकद शिक्षणात आहे, माणसाला घडवण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे. आणि हे शिक्षण समाजाभिमुख नुसतं असून चालणार नाही, ते विज्ञाननिष्ठ पण असलं पाहिजे. आणि स्वतंत्र प्रश्न विचारण्याची ताकद निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण जन्माला घातलं पाहिजे. ज्यावेळेला आपण शिक्षण संस्था आपल्या या पातळीवर नेऊन ठेवू तेव्हा संपूर्ण देशाचा शिक्षणाचा आराखडाच बदलून जायला सुरुवात होईल. पण त्याच्या आधी येणारी ही जी संकट आहेत ती आपल्याला दूर केली पाहिजेत. अर्थात त्यासाठी आपण आपल्या सर्व समविचारी संघटना नक्कीच भक्कमपणे आपण कंबर कसली पाहिजे. आज तुम्ही एवढ्या लांबनं या कार्यक्रमासाठी आलात. तुमचं संपूर्ण संस्थेचं, तुमचं स्वतःचं व्यक्तिगत आयुष्याचं सगळं जे काही मी आराखडा वाचला होता, तुमच्या तोंडातून ऐकला. म्हणजे तुम्ही नुसत्या शिक्षिका नाही आहात, तुम्ही प्रबोधनकार आहात, तुम्ही परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्ते आहात, तुम्ही पुरोगामित्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन जाणाऱ्या एक सैनिक आहात आणि तुम्ही समतेच्या वारकरी पण आहात. आणि असाच शिक्षक आम्हाला या पुरस्कारासाठी हवाय. मला खात्री आहे की देशातल्या शिक्षण व्यवस्थेचं कितीही जरी वाटोळ होत असलं तरी या देशात अशी प्रकाशाची बेटं जागोजागी आहेत आणि हीच बेटं शोधत आम्ही देखील वाटचाल करत राहू. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल मी फाउंडेशनचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद सर. यानंतर मी आमंत्रित करतो आभार प्रदर्शनासाठी आरोग्य सेनेचे ॲडव्होकेट केतन जाधव यांना. तत्पूर्वी एक सूचना, आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर आपणा सर्वांसाठी बाहेर चहापानाची व्यवस्था केलेली आहे. सुरुवातीला शिक्षणाचं महत्त्व क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांनी समजावून सांगितलं. त्यानंतर तोच वारसा शाहू महाराजांनी पुढे चालवला. त्यानंतरनं कर्मवीर भाऊराव पाटील, त्यानंतरनं तोच वारसा आदरणीय भाई वैद्य यांनी चालवला आणि त्यानंतरनं आत्ता आरोग्य सेना प्रमुख डॉक्टर अभिजित वैद्य हे तोच वारसा चालवत आहेत. शिक्षणामध्ये त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पण चालू केलेली आहे. असे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर अभिजित वैद्य. त्याचबरोबर ज्यांच्या नावामध्येच क्रांती आहे आणि प्राचार्य नलिनीबाई वैद्य समाजभिमुख संस्था व शिक्षक राज्य पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे
तर त्यांचं मी संपूर्ण भाषण ऐकलं आता. त्यांचं भाषेचं सौंदर्य पण ऐकलं, कार्याचं सौंदर्य पण ऐकलं, आणि त्या पण त्या दिसायला पण सुंदर आहेत, आणि त्यांनी गुलाब पण घातलेला आहे. तर गुलाब हा काट्यांशिवाय होऊ शकत नाही. तरी त्यांच्या भाषणामध्ये आपण सर्व या गोष्टी पाहिल्या. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आलेले कायदेतज्ञ शारदा वाडेकर मॅडम. मी फक्त आता या ठिकाणी एकच अशी एक गोष्ट सांगणार आहे की मॅडमने सांगितलं की थेफ्टची एक IPC मध्ये डेफिनेशन आहे 379 मध्ये, आणि एखाद्या समाजावरती ह्या समाजातली लोक म्हणजे चोर असा एक शिक्का पडलेला आहे. पण दादा फार दिवसापूर्वीच आता एक मूवी आलेला होता जय भीम नावाचा. त्या मूवीमध्ये म्हणतात की ह्या समाजाचे लोक म्हणजे चोर. तर तो हिरो फार छान उत्तर देतो त्यांना, कोणत्या जातीमध्ये चोर नाहीत ते सांगा म्हणतो. चोरीचे प्रकार अनेक आहेत. तशा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या कायदेतज्ञ शारदा वाडेकर मॅडम, डॉक्टर गीतांजलीताई वैद्य, शिंदे सर, त्याचबरोबर संतोषजी मस्के, त्याचबरोबर अतुलजी रोणवाल, लक्ष्मीकांतजी मंडळा, आणि ज्यांनी हा आपला कार्यक्रम फार छान पद्धतीने सांभाळला आणि कार्यक्रमाचं ज्यांनी सूत्रसंचालन केले ते आदरणीय प्रमोदजी दळवी साहेब. या सर्वांचे आभार मानतो, इथे आलेल्या सर्वांचे आभार मानतो, आणि आजचा कार्यक्रम झाला असं जाहीर करतो. सर्वांना विनंती आहे आपण राष्ट्रगीतासाठी उभे राहायचं. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग,